Praise the Lord. देवाला धन्यवाद. Greetings to you all in the matchless name of Jesus Christ our Lord. तुम्हा सर्वांचं आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या महान नावामध्ये स्वागत आहे. May God's grace be multiplied in your life देवाची कृपा तुमच्या जीवनामध्ये बहुगुणित होवो. as you worship the Lord daily. जसं तुम्ही देवाची आराधना रोज करत राहाल तसं His new mercies will be given to you. देवाची नवीन दया तुम्हाला दिली जाईल. So seek His face every day. तर रोज देवाचं मुख शोधा. So every morning you can collect God's early mercies. म्हणजे रोज तुम्हाला पहाटे पहाटे देवाची नवीन दया गोळा करता येईल. Amen. Amen. Praise God. देवाला धन्यवाद. Before I start with the word, मी वचन सुरू करण्या अगोदर once again I would like to inform you परत एकदा मला तुम्हा सगळ्या लोकांना ही माहिती द्यायला आवडेल. on the 25th, that is coming Saturday, we are going to celebrate the 22nd church anniversary. येत्या शनिवारी 25 सप्टेंबरला आपल्या चर्चचा 22वा वाढदिवस आपण साजरा करणार आहोत. अनायसा शनिवारच आलाय त्या दिवशी आणि खरोखर 25 सप्टेंबरलाच आपलं चर्च 22 वर्षांपूर्वी उघडं झालं होतं. Amen. आमेन. All glory to God. सगळा गौरव अर्थातच देवाला आहे. He has taken care of us all these 22 देवाने plus ही years. सगळी गेली 22 वर्ष 22हून अधिक वर्ष आपल्याला सांभाळलेला आहे. Amen. आमेन. And so many thousands and tens of thousands of people have been blessed. आणि हजारो माणसांना आशीर्वाद मिळालेले आहेत. Innumerable people have अगदी been blessed. अगणित लोकांना या गेल्या 20हून अधिक 22हून अधिक वर्षांमध्ये आशीर्वाद मिळालेला आहे. So many have come to the Lord. अगणित माणसं प्रभूकडे आलेली आहेत. And this month also we are celebrating the seed of the season offering. तर सप्टेंबर महिन्यामध्ये आपण ऋतूतील उत्तम बीजाचं दान देखील गोळा करत असतो. We are going to collect the seed of the season offering. तर आपण हे दान गोळा करत आहोत सध्याला. ऋतूतील उत्तम बीज त्याचं नाव आहे. So whatever God puts in your heart, you can donate generously. आणि त्यासाठी देव तुमच्या हृदयामध्ये जे काही घालेल ते तुम्ही उदार मनाने पेरा. And the church office will be opened from morning 9 to 6. आणि तुम्हाला जर चर्चमध्ये येऊन ती देणगी द्यायची असेल तर सकाळी 9 ते संध्याकाळी 6 पर्यंत रोज चर्चचं ऑफिस उघडं आहे. चर्च जरी बंद असलं तरी सुद्धा. And 25th and 26th and 27th I will make special prayers. आणि 25, 26, 27 शनिवार रविवार सोमवार येत आहे. त्या तिन्ही दिवशी आपण चर्चचा वाढदिवस साजरा करणार आहोत. आणि मी आलेल्या सर्व प्रार्थना विनंत्यांसाठी खास प्रार्थना सुद्धा करणार आहे. Amen. आमेन. The mission of Jesus and ours. येशूंचं आणि आपलं काम. The mission of Jesus and ours. येशूंचं काम आणि आपलं काम. We'll open our Bibles to John 6 verse 38. त्यासाठी योहानाचा 6वा अध्याय आणि 38वे वचन आपण काढूयात. For I have come down from heaven not to do my own will, but the will of him who sent me. योहानाचा 6वा अध्याय आणि त्यातलं 38वे वचन असं म्हणतं, कारण मी माझी स्वतःची इच्छा पूर्ण करायला आलो नाही, तर ज्याने मला पाठवले त्याची इच्छा पूर्ण करावी म्हणून आकाशातून खाली आलो आहे. Praise God. देवाला धन्यवाद. Even when Jesus came, he came not without a mission. आणि येशू ख्रिस्त सुद्धा जेव्हा आले ते असं कामाशिवाय आले नाहीत. We are also kept on this earth with a mission. तसं आपल्याला सुद्धा आज या पृथ्वीवरती ठेवलेलं आहे, तर त्याच्या मागे काहीतरी काम आहे. We have to live with that attitude of a missionary. आणि आपण त्याच वृत्तीनं जगायचं आहे की मी एक कामगार आहे प्रभूचा आणि प्रभूने मला ते काम पूर्ण करायलाच भूतलावरती पाठवलेलं आहे, ज्याला मिशनरी म्हणतात. That's what Jesus said. येशू तसंच म्हणाले I have come down from heaven not to do my own will. की मी स्वर्गातून खाली आलेलो आहे, स्वतःची इच्छा पूर्ण करायला आलेलो नाही. What I want to do, मला जे करायचंय ते मी करायला आलेलो नाही, or what pleases me. किंवा मला जे आवडतं ते मी करायला आलेलो नाही. But I came to do the will of him who sent me. पण ज्याने मला खाली पाठवलेलं आहे त्याची इच्छा पूर्ण करायला मी खाली या जगात आलेलो आहे. And Jesus had just 33 and a half years to complete the God-given mission. आणि येशूंकडे फक्त 33.5 वर्षांचा काळ होता देवाने दिलेली कामगिरी पूर्ण करायला. Amen. आमेन. And within that period of time, त्या काळामध्ये Jesus had to finish his mission. येशूंना त्यांची कामगिरी पूर्ण करायची होती. Now, we don't know whether he was exactly 33 and a half years old. आता अचूक रीतीनं आपल्याला माहिती नाहीये येशू फक्त 33.5 वर्षाचे होते का, because the Bible doesn't mention it. कारण बायबलमध्ये येशूंचं वय लिहिलेलं नाहीये. And he started his ministry by the age of 30. पण 30 वर्षाचे असताना सुमारे
येशूंनी आपली सेवा सुरू केली But we don't know whether it was 3 years or 5 years or 10 years. आणि मग ती सेवा येशूंनी 3 वर्ष केली, 5 वर्ष केली किंवा 10 वर्ष केली आपल्याला माहित नाही. But definitely, when some of the people saw him, they said, "You are not even 50 years old." पण नक्कीच काही लोकांनी जेव्हा येशूंना पाहिलं तेव्हा ते म्हणाले की तू तर 50 वर्षाचा सुद्धा नाहीयेस. That means म्हणजे he must have been around 30, 40 years old. आपण अंदाज काढू शकतो की 30-40च्या दरम्यानच येशू असणार आहेत, त्याच्या पलीकडे नाही. Whatever it is, काही असो, हे अंदाज आहेत. Jesus came first to the Jews to reform them. येशू प्रथम यहुद्यांकडे आले त्यांना नवीन करायला, Okay? Because they were God's people. कारण ती देवाची माणसं होती, यहुदी समाज. And so he had a mission not only for his people but even for the lost world. आणि येशूंची कामगिरी फक्त स्वतःच्या लोकांसाठी होती एवढंच नाही, तर स्वतःचे ते यहुदी लोक आणि हरवलेलं जे जग आहे त्यासाठी, त्यांच्यासाठी सुद्धा काम करायला येशू आले होते. Our mission also is not only to mature the Christians but also to bring the lost souls to the kingdom of तसा God. आपली कामगिरी सुद्धा फक्त येशूकडे आलेल्या ख्रिश्चन लोकांना प्रौढ करणं एवढंच नाहीये, तर ते तर करायचंच आहे, पण हरवलेल्या लोकांना आपल्याला येशूकडे आणायचं आहे, हे सुद्धा आपल्या कामगिरीत येतं. So when Jesus came on the scene, तर येशू जेव्हा चित्रात आले, he first of all wanted to reform those backslidden Jews. प्रथम तर येशूंना यहुदी लोकांमधनं जे मागे घसरलेले होते त्यांना परत पुढे आणायचं होतं. That's why he said, म्हणून ते म्हणाले, I have come to give children their bread. मी मुलांना त्यांची भाकर द्यायला आलोय. The Jews first. म्हणजे यहुदी पहिले. And you know, as Israel reached the age of the Roman rule, आणि तुम्हाला ठाऊक आहे, इस्रायल जेव्हा रोमी साम्राज्याखाली आलं, many of the Jewish people strayed away from the original teachings of Moses. तोपर्यंत ना यहुदी समाजातली अनेक यहुदी माणसं मोशेनं जी शिकवण दिलेली होती त्या शिकवणीपासून फार बहकली. You know how they had dispersed all over the world. आणि अख्ख्या जगभरामध्ये I mean, ते सगळे कसे पांगले, तुम्हाला ठाऊक आहे. They were taken into Babylon. आणि त्या यहुद्यांना बाबेल देशामध्ये धरून नेण्यात आलं. And so they left their native place. म्हणजे त्यांचं स्वतःचं गाव त्यांनी सोडलं असं झालं. But after they returned back from Babylon, पण बाबेल देशातनं ते परत आल्यावर, after some years, काही वर्षांपश्चात बाबेल देशातनं यहुदी परत आल्यानंतर different thoughts and different ideals were spread through the Alexander the Great's rule. अलेक्झांडर द ग्रेट तेव्हा राज्य करत होता आणि त्याच्या राज्याखाली मग वेगवेगळ्या विचारधारा, वेगवेगळ्या कल्पना, हे सगळं आलं. And so they were going far away from the living God. आणि त्यामध्ये असं झालं की हे यहुदी लोक जिवंत देवापासून लांब 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 जायला लागले. And in those times many Jews fought against it. आणि त्या काळामध्ये अनेक यहुदी याच्या विरोधामध्ये लढले सुद्धा. And they tried the best to keep Moses' law and separate themselves from it. आणि अनेक यहुद्यांनी मोशेचं नियमशास्त्र अगदी काटेकोरपणे पाळून ह्या सगळ्या बहकण्यापासून लांब राहायचा प्रयत्नही केला. To be separate from sin अशासाठी की आपण पापात पडायचं नाही, आपण पापापासून लांब राहूया बाबा. or the wrong thinking. किंवा आपल्याला चुकीचे विचार करायचे नाही, आपल्याला मोशेने जी नियमशास्त्र Yes. दिलं त्याच चौकटीत आपण चालायचं, तेच आपण पाळायचं, आपण बघायचं नाही, असेही काही यहुदी तेव्हा होते. Because many of the wrong worship was introduced. कारण बाय देन अनेक पद्धतीच्या चुकीच्या आराधना आलेल्या होत्या. Moreover, त्याहूनही the जास्त Pharisees had become strict with the interpretation of the law. परुषी फार कडक झालेले होते. नियमशास्त्र जे काही मोशेनं दिलं त्याविषयीनं परुषी फारच कडक झाले होते की असं म्हणजे असंच. And so that made it difficult for the ordinary Jews to follow. आणि तो कडकपणा जो आला त्यामुळे मग अशा साध्या यहुदी माणसांना ते नियम पाळायला जमेना हो. See? फारच कडक करून टाकलं परुषी लोकांना. And they were not focusing on the heart behind the law. आणि त्या नियमशास्त्रामागे हृदय काय आहे त्या हृदयाकडे त्यांनी लक्षच दिलं नाही. तर नाही, हा नियम आहे पाळच, हा नियम आहे पाळच, अगदी कडक. And तर so ते the- साध्या यहुद्यांना शेवटी जमेना. So the Jews started hating the Pharisees who were the religious मग leaders. होता होता यहुदी माणसांनी परुषांचा तिरस्कार करायला सुरुवात केली की हे जे परुषी सगळे धार्मिक पुढारी मानले जायचे, यहुद्यांना होता होता ते आवडेनात. So they became very relaxed and they wanted to follow the Roman world. आणि मग यहुदी लोक सगळे असे आरामातच राहायला लागले आणि म्हणाले नकोच आपल्याला हे सगळं, हे परुषी पण खूपच कडकपणा करतात, आपण आपलं हे रोमी साम्राज्य म्हणतंय करतंय त्यांच्या मागे चालू जाऊ दे. So when Jesus came to address this issue, मग
येशू जेव्हा या प्रकरणाशी बोलायला किंवा या प्रकरणाला संबोधित करायला आले, he had to address the Jews also and the non-Jews also. त्याच्यामध्ये येशूंना यहुदी लोकांशी सुद्धा बोलायचं होतं आणि जे यहुदी नव्हते त्यांच्याशी सुद्धा येशूंना संवाद साधायचा होता. A very big responsibility upon the single shoulder. आणि फार मोठी जबाबदारी एकट्या खांद्यावरती आलेली होती येशूंच्या, असं म्हणायला हरकत नाही. Because all the Jews were going far away from God. कारण जास्तीत जास्त सगळेच यहुदी देवापासनं, जिवंत देवापासनं लांब जायला लागलेले होते. So now आता Jesus had to reform them, येशूंना त्यांना परत खेचून नवीन करायची वेळ आली and he had also to introduce the word of God to the unbelievers. आणि अविश्वासू लोकांना सुद्धा देवाचा शब्द मी सांगायला पाहिजे आणि जिवंत देवाची ओळख मी त्यांना करून दिली पाहिजे, हेही काम येशूंवर होतं. Because the world had not heard the word of God. कारण जगाने काही देवाचा शब्द, देवाचं वचन ऐकलेलं नव्हतं. And it was time that the Gentiles also heard the word of God. आणि वेळ तर आलेलीच होती की ज्या वेळेमध्ये आता परराष्ट्रीयांनी सुद्धा देवाचं वचन ऐकायला पाहिजे. तर येशूंवरती, येशूंच्या एकट्या खांद्यांवरती ही Yes. मोठीच जबाबदारी आली की जे यहुदी भकलेत त्यांना परत आणा आणि ज्यांना अजिबातच देव माहिती नाही त्यांनाही आणा. And so when he started, he introduced the kingdom of God to them. मग जेव्हा प्रारंभ केला तेव्हा येशूंनी देवाच्या राज्याची ओळख त्यांना पहिली करून दिली. Repent, for the kingdom of God is at hand. येशू म्हणाले ना, पश्चाताप करा, देवाचं राज्य हाताशी आहे. And that he was telling the Jews. आणि हे येशू ख्रिस्त हे वाक्य यहुद्यांना सांगत होते की पश्चाताप करा रे, देवाचं राज्य हाताशी आहे. And people had a very faded idea about God. आणि लोकांना देवाची कल्पनाच एक अंधुक होती, म्हणजे लोकांना देवाचं चित्र क्लिअर नव्हतंच. They knew the God of the law. म्हणजे त्यांना फक्त नियमशास्त्रामागचा देव माहिती होता, They didn't know the God of mercy. त्यांना दयेचा देव तेव्हा माहिती नव्हता. And Jesus had to introduce the real heart of God. आणि येशूंना आता देवाचं खरं हृदय या सगळ्याच पद्धतीच्या लोकांना आता शिकवायची येशूंकडे जबाबदारी होती. And so he wanted to introduce God as their father. मग येशूंना देवाची ओळख त्या सर्व लोकांशी, देव तुमचा बाप आहे अशा रीतीनं करून द्यायची होती. And what a beautiful work Jesus did. आणि काय सुंदर कामगिरी येशूंनी भजवली. People came to know that God is not just that threatening God, but he is the God of love, and God is our heavenly Father. आणि त्यातून लोकांना कळलं सुद्धा की देव फक्त भीती घालणारा दहशतवादी वगैरे असा देव नाहीये, तर तो आपला प्रेमळ बाप आहे, दयावान बाप आहे. And then मग he had to also reveal the devil who was behind the corruption. सैतान जो भ्रष्टतेच्या मागे नेहमी काम करत असतो, त्या सैतानाची ओळख सुद्धा येशूंना सर्व पद्धतीच्या लोकांना करून द्यावी लागली की बघ हा सैतान, याला सैतान म्हणतात, हा काम असं Till करतो. the time of Malachi, म्हणजे मलाखीच्या काळापर्यंत nobody knew that devil existed. कुणालाच माहिती नव्हतं की सैतान अस्तित्वात आहे. So that was also his mission. मग येशूंच्या कामगिरीमध्ये हे सुद्धा होतं की आता सैतानाची ओळख पण या लोकांना मला करून द्यावी लागेल. And so he had to tell them that the devil is very much alive. म्हणजे सैतानाची ओळख करून द्यावी लागेल, म्हणजे मला या लोकांना सांगावं लागेल की सैतान व्हेरी मच जिवंत आहे, त्याची काम करायची पद्धत अशी असते, त्याच्यापासून तुम्ही असे सावध राहा. He is the father of all तो lies. सर्व लबाडीचा बाप आहे, He is the murderer from the beginning. आणि प्रारंभापासून तो खुनी आहे. All that he had to introduce. हे सगळं येशूंना त्यांना परिचित करून द्यायचं होतं की देव असा आहे, सैतान असा आहे. मागे गेलेल्यांना परत इकडे या, ज्यांना माहितीच नाहीये त्यांना मी ओळख करून देतो, हे सगळं काम. And then मग he had to also show to them येशूंना त्यांना हेही दाखवून द्यायचं होतं, all the sacrifices they were offering in the temple will soon stop. मंदिरामध्ये जे काही जनावरांची अर्पणं ते लोक जाऊन चढवत असत, हे सगळं आता थांबणार आहे. हे Because येशूंना त्यांना सांगायचं I होतं, came as the Messiah. कारण मीच मसीहा बनून आलेलो आहे. And so he has to reveal also that he is the मग Messiah. आता येशूंना हेही त्यांना प्रगट करून दाखवायचं आहे की मीच मसीहा आहे, That I came to take away the sins of the world. संपूर्ण जगाचं पाप हरण करायला मी आलेलो आहे. And none of the Jews ever knew that the Messiah will take the sins of the world. आणि कुठल्याच यहुदी माणसाला याचा पत्ता नव्हता की असा मसीहा येणार आहे आणि मसीहा जगाचं पाप घेऊन जाणार आहे. What a great challenge. म्हणजे काय मोठं आव्हानात्मक काम घेऊन येशू स्वर्गातनं पृथ्वीवरती आले. Because the Jews believed very strongly in their Torah. कारण यहुद्यांनी त्यांच्या टोरावरती अतिशय भक्कम विश्वास ठेवलेला होता. And nowhere they ever knew that this person who calls himself Jesus is the Messiah. आणि कुठेच त्यांना याचा पत्ता नव्हता की हा माणूस जो स्वतःला येशू म्हणून घेतो तोच मसीहा आहे. He came to
reveal the devil and to destroy the works of the devil. आणि तो सैतानाला प्रगट करायला आलेला आहे, सैतानी कृत्यांचा नाश करायला आलेला आहे. He exposed the devil. सैतानाला उघड केलंच येशूंनी. That's how when he cast out demons, people were shocked. अशा पद्धतीनं तर जेव्हा केव्हा येशूंनी लोकांमधून सैतान काढून लावला त्या वेळेला लोकांना आश्चर्याचे धक्केच बसले. That's why he walked on water. म्हणून तर मग येशू पाण्यावरही चालले. That's why he raised up the dead. येशूंनी मेलेल्यांना पण जिवंत करून ठेवलं. He gave sight to the येशूंनी blind. अंध्यांना पण दृष्टी दिली की या रे बघा रे. Multiplied bread and fish. आणि मासा भाकर बहुगुणित करून दाखवलं. He showed to them त्यांना दाखवलं येशूंनी. that I am God in flesh. या सगळ्याद्वारे येशूंनी त्यांना दाखवलं की मी देहरूप धारण करून येणारा देवच आहे. It's so difficult. किती अवघड ना काम हे. So difficult. किती अवघड कामगिरी ना की एवढी. Jesus had a grand task to complete. म्हणजे येशूंची कामगिरी तर मोठीच होती, म्हणजे महामोठी होती असं म्हणायला हरकत नाही. Nothing of our task can be compared to what म्हणजे Jesus आपल्या had to कुणातल्या undergo. कुणाचीच कामगिरी जी आहे ती एवढी मोठी नाहीये आणि आपण आपल्या कामांची तुलना येशूंच्या कामगिरीशी करू शकत नाही असं म्हणून की माझं काम किती मोठं आहे, सेवा किती मोठी आहे. नाही 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 नाही, येशूंनी जे केलं त्याच्याशी आपली तुलना नाही. Because he was born in the flesh. कारण येशूंचा जन्म देहात झाला. And he has to let them know that I am the word that became flesh. आता येशूंनी त्यांना हे पण समजावून सांगणं आहे की मीच आहे तो, की तो शब्द मी आहे की जो देहरूप धारण करून या जगात आलाय. How many will believe? किती लोक आणि विश्वास ठेवणार हे सगळं How येशूंनी many will त्यांना believe? जीव तोडून सांगितलं तरी विश्वास किती लोक ठेवणार हा एक वेगळा प्रश्न. And only he could complete the task. आणि फक्त येशूच ही कामगिरी पूर्ण करू शकत होते. Jesus taught the real meaning of love, mercy, judgment. एक तर येशूंनी खरं प्रेम, खरा न्याय, खरी दया या शब्दांचे अर्थ शिकवले. He came to teach us how to live. येशू आपल्याला हे शिकवायला आले की ये मी तुला शिकवतो जगायचं कसं. He came to show us the way of salvation. येशू आपल्याला हे दाखवायला आले की तारणाचा मार्ग काय आहे. Praise God. देवाला धन्यवाद. And when we speak about Jesus, आणि मग जेव्हा आपण येशूंविषयी बोलतो we all also have a mission like Jesus. त्याला मग आपल्या सगळ्यांकडे सुद्धा येशूंसारखीच कामगिरी दिलेली आहे. We need to imitate him. आपण येशूंचंच अनुकरण करायचं आहे ना. तर येशूंसारखीच कामं आपल्याला करायची आहेत. And only then God will be pleased with us. त्या पश्चातच देव आपल्यावरती प्रसन्न होईल. Say, this is my beloved son in whom I am well pleased. की हा माझा परमप्रिय पुत्र आहे आणि त्याच्यावर मी संतुष्ट म्हणजे प्रसन्न आहे. Beloved people, माझ्या प्रियानो, the day our life was saved, ज्या दिवशी आपलं तारण झालं ना बेटा, a new vocation was given to एक us. नवीन हुद्दा, पेशा, काम ज्याला म्हणतात ते आपल्याला दिलं गेलं. We have a new vocation. एक नवीन हुद्दा आपल्याला मिळालाय आता. I know when I was in the world, मला माहितीये जेव्हा मी जगात होतो I had great dreams, great plans. माझी पण मोठी मोठी स्वप्न होती, माझ्याही मोठ्या मोठ्या योजना होता, ऐसा करेंगे वैसा करेंगे वगैरे वगैरे. And for us, the main dream was आणि आमच्यासाठी म्हटलं तर मुख्य स्वप्न आमचं असं होतं when we were teens, म्हणजे आम्ही टीनेजर असताना म्हणजे असे वयात जसे येतात ना ते जे असतं ना वय तेव्हा to build up my body. म्हणजे 16, 17, 18, 19 ही जी काही वर्ष असतात तेव्हा स्वप्न असं होतं माझं की मला माझं शरीर बनवायचंय. Why? का? To defeat my cousin. की माझे जे चुलत भाऊ वगैरे होते ना ते उगीच तमरी करायचे, त्यांना मला हरवायचं होतं. Because every time he used to come from Dubai and he used to fight with us. कारण हा एक होता विशिष्ट माझा चुलत भाऊ, तो दुबईहून नेहमी यायचा आणि आमच्याशी भांडायचा विनाकारण. Very crazy man. वेडाच होता असं म्हणायला हरकत नाही. असं विनाकारण कोण भांडतं? I mean, he just wanted to incite and fight. म्हणजे त्याला फक्त उस्कावून भांडणच लावायची होती आमच्यामध्ये असं म्हटलं तरी चालेल. I mean, we used to do all that. Gym and all we never went, but you know, आता जिमला वगैरे आम्ही काही कधी गेलो नाही. in every neighborhood you have that one thing, that what you call that push up or whatever you have to पण do. प्रत्येक शेजाऱ्याच्या घरामध्ये ते घरामध्ये साहित्य नाही, बाहेर. बाहेर घराच्या बाहेर ते साहित्य असायचं त्या काळात. People who live in Charles, they know that some club is there. Each area has got its own साळीत club. राहणाऱ्या लोकांना कळेल की मी काय म्हणते, किंवा जे साळीत राहून आलेले आहेत त्यांना कळेल मी काय म्हणतोय, की प्रत्येकाच्या घराबाहेर अशा काही पहिलवानगिरी करायच्या गोष्टी आणि साहित्य असायचं. ते कुस्ती करणारे नाही का असं काहीतरी बॅटीसारखं असं 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 करतात ते Or then स्नायू बनवायला, yeah, pull ups or what व्हॉटएव्हर डोले शोले ज्याला आपण म्हणतो ते सगळे And बनवायचे that time असतात. we didn't have enough food. आणि तेव्हा तर आमच्याकडे खायला पुरेसं अन्न नाही आणि बनवायचं काय तर म्हणे शरीर. And so passion was there. पण आवेश होता ना. And somehow we have to defeat him. आणि कसं तरी करून आम्हाला त्याला हरवायचं होतं. Then after my dad's death, मग माझे वडील वारल्यावर
That passion left. Now the only passion was to find a तो good सगळा job. आवेश गेला वडील वारल्यावर. आता एकच डोक्यात आलं, नोकरी धरा, That we can live happily म्हणजे आपल्याला आनंदाने जगता and take येईल care of the family. आणि परिवार सांभाळता येईल. कामाला लागा रे, सगळ्यांनी नोकरी करा आता. Now, I mean, in those years, there were so many things that I wanted to do. आणि त्या काळामध्ये ना, जवान होतो ना मी, तर मला इतकं काही करायचं होतं ना तेव्हा. But see, you don't have any source, so पण मग- all your plans are just shelved. अशा वेळेला जर आपल्याकडे काही पुरवठा नसेल आणि छत्रछाया पण निघून गेलेली असेल तर काही करता येत नाही ना रे. But the day Jesus came in my life, पण मग जेव्हा येशू ज्या दिवशी माझ्या जीवनात आले, the first change was amazing. पहिला बदल जो माझ्यात झाला तो आश्चर्यकारकच होता. I didn't want to fight my cousin anymore. तो बदल असा झाला की मला आता माझ्या चुलत भावाशी अजिबात भांडायची इच्छा राहिली नाही. I didn't want to hurt anybody anymore. आणि येशू माझ्या जीवनात आल्यानंतर पहिले जे काही बदल माझ्यात झाले ते असे की मला कुणाशी भांडायची इच्छा राहिली नाही, मला कुणाला वाईट वाटेल असं वागायची इच्छा राहिली नाही. I'd lost all that kind of desire. आणि त्या सगळ्या पद्धतीच्या ज्या काही इच्छा होत्या त्या माझ्यातनं निघून गेल्या. All my ambition was त्या gone. महत्वाकांक्षा सगळ्या माझ्या गेल्या. Since then, तेव्हापासून I only had a burning passion. एक जळता आवेश फक्त माझ्यात होता How to please Jesus आणि तो म्हणजे माझ्या येशूंना मी कसं प्रसन्न ठेवायचं एवढंच मला बघायचंय. and how will the world know Jesus. आणि जगाला येशू कसा कळेल एवढंच मला आता बघायचंय, बाकी काही नाही. Two things in my heart. या दोनच गोष्टी तेव्हापासून माझ्या हृदयात आस्थागायत राहिलेल्या आहेत. देव करो मरेपर्यंत राहतील. And that's what happens, actually should happen. आणि तसंच व्हायला पाहिजे बेटा. एकदा आपण येशूकडे आल्यानंतर खरं म्हटलं तर या दोनच गोष्टी आपल्यात राहायला हव्यात. Material goods means very little to me. आणि भौतिक गोष्टी आता फारसं काही माझ्या जीवनाला अर्थ देत नाहीत. I have learned contentment. कारण की मी एक तृप्तता आणि समाधान शिकून घेतलंय की तृप्त कसं राहायचं. Today, आज we look at people आम्ही लोकांकडे पाहतो as to what I can do for them की लोकांसाठी मी काय करू Instead या of- वृत्तीनं पाहतो. instead of how I can take advantage of them. लोकांचा मी कसा फायदा उचलू या नजरेने मी कुणाकडेच बघत नाही, तर या लोकांना मी कशी मदत करू याच डोळ्याने मी सगळ्यांकडे पाहतो. That's why I don't chase after the rich people म्हणून मी or famous श्रीमंत people. म्हणून मी असा माणूस नाहीये की जो श्रीमंत माणसांच्याच मागे लागेल का प्रतिष्ठित माणसांच्या नावलौकिक असलेल्या माणसांच्याच मागे लागेल असा मी माणूस नाहीये. हे तुमच्या लक्षात आलं असेल. Because, कारण I mean, we don't want money, का आम्हाला पैसा नकोय, we want people. आम्हाला लोक पाहिजे. People should be saved, आणि लोक असतात. लोकांचं तारण झालं पाहिजे. whether rich or poor. मग ते धनवान असोत गरीब असोत, मी आत्ताच म्हटलं लोक असतात. आम्हाला त्यांचं तारण पाहिजे. Any class, any color, मग any कुठल्याही language. वर्गाचे असो, कुठल्याही रंगाचे असो, कुठल्याही भाषेचे असो, त्यांनी फरक नाही पडत. That's why our church is really a cosmopolitan church. म्हणून तर आपल्या चर्चला म्हणतात ना की कॉस्मोपॉलिटन चर्च आहे. म्हणजे काय की इथे सगळ्या पद्धतीची माणसं येतात असं म्हटलं जातं. Amen. आमेन. How can I bring them into the kingdom of God? आणि एकच विचार असतो की ह्या सगळ्यांना मी देवाच्या राज्यात कसं आणू. From the beggar to the richest man in the palace. म्हणजे अगदी भिकाऱ्यापासून महालातल्या धनवान माणसापर्यंत How can I bring them to the kingdom of कसं God? या सगळ्यांना मला देवाच्या राज्यात आणता येईल हीच माझी तळमळ आहे. Yes, our mission, our dream, our plan, होय, अर्थातच आपलं स्वप्न, आपल्या योजना, आपली कामगिरी all got altered the day we gave our heart to Jesus. ज्या दिवशी आपण येशूंना आपलं हृदय दिलं त्या दिवशी सगळं बदललं. कामगिरी पूर्वी वेगळी होती, आता वेगळी झाली. स्वप्न अगोदर वेगळी होती, आता वेगळी झाली. It's no more only natural. आता फक्त नैसर्गिक स्वप्न योजना आणि कामगिरी नाहीये. In fact, the spiritual has superseded the natural. उलटपक्षी आध्यात्मिक गोष्टींनी आता वरची बाजू घेतलेली आहे आपल्या जीवनामध्ये. रोटी कपडा मकान याहूनही जास्त. Why? का? Because we know where we are heading का to. आपल्याला कळलेलं आहे की आपला हा श्वास इथं बंद झाला की आपण कुठे जाणार आहोत. We know what God loves most and appreciates आणि most. आपल्याला हे पण कळलंय की देवाचं सगळ्यात जास्त कशावर प्रेम आहे, देव सगळ्यात जास्त कशाचं कौतुक करतो, हे सगळं आपल्याला कळलेलं आहे. We know who is God, आपल्याला कळलेलं आहे देव कोण आहे why He has made us, आणि का देवाने आपल्याला निर्माण केलं and what He expects from आणि us. देवाची अपेक्षा आपल्याकडनं काय आहे. या गोष्टी आपल्याला आता कळल्या आहेत. We came to turn the world right side up. आपण जगाला सुलट करायला आलोय, जे उलट आहे.
We came to bring the people into the light from darkness. आपण अंधारातनं लोकांना प्रकाशामध्ये आणायला आलोय. Before we were only concerned about the natural, अगोदर फक्त नैसर्गिक गोष्टींचीच काळजी आणि चिंता असायची आम्हाला किंवा आपल्याला. but now पण आता every natural is looked up from the spiritual purpose. नैसर्गिक perspective. गोष्टीला सुद्धा आपण आध्यात्मिक दृष्टिकोनातूनच पाहतो आणि त्याचं मोजमाप करतो. Every natural thing. प्रत्येक नैसर्गिक गोष्टीकडे सुद्धा आता आपली नजर बघायची आध्यात्मिकच झालेली आहे. We are only seeing through आता spiritual perspective. आध्यात्मिक नजरेतूनच आम्ही नैसर्गिक गोष्टी सुद्धा बघतो. जे होईल ते आत्मिक रीतीनं हे कसं हँडल करायचं हेच पहिलं आमच्या डोक्यात येतं. What will Jesus do? येशू माझ्या जागी असते तर येशूंनी काय केलं असतं. Look at Jesus. येशूंना बघा ना. Whatever he did for the people, it was always prompted by agape love. येशूंनी लोकांसाठी जे काही केलं ना ते नेहमी अगापे प्रेमातून प्रेरित झालेलं होतं. ते उगीच दाखवायला आमच्यात करतात म्हणून आम्ही करतो वगैरे असं नव्हतं. The kind of love he had for his people was Yes. agape love. येशूंचं त्याच्या लोकांवर ज्या पद्धतीचं प्रेम होतं ते अगापे प्रेमच होतं. God will be satisfied with you only when you show agape love. देव सुद्धा तुमच्यावर तेव्हाच समाधानी होईल जेव्हा तुम्ही अगापे प्रेम लोकांवर कराल. If you love yourself more than others, then God's love will be less for you. दुसऱ्यांपेक्षा जास्त प्रेम तू स्वतःवर करायला लागला तर देवाचं प्रेम तुझ्यावर कमी होईल. At least love others as you love yourself. कमीत कमी स्वतःवर जेवढं प्रेम करत असेल तेवढं तरी दुसऱ्यांवर प्रेम कर रे. Amen. आमेन. स्वतःवर जेवढं प्रेम करतोय कमीत कमी तेवढं तरी दुसऱ्यांवर करा. Jesus never lived for himself. येशू कधीच स्वतःसाठी जगले नाहीत. And so there are many new things that I learned from Jesus. तर अनेक नवीन गोष्टी मी येशूंकडे आल्यानंतर येशूंपासून शिकलो. Every time I read the stories of Jesus, आणि ज्या दरवेळेला मी येशूंच्या कहाण्या वाचतो बायबलमध्ये something new the Holy Spirit gives me. काहीतरी नवीन पवित्र आत्मा दरवेळेला मला देतो. Some people say काही लोक म्हणतात Jesus was so cold, येशू इतके थंडगार होते very unemotional, आणि काही त्यांच्यामध्ये भावना लागणूक वगैरे प्रकारच नव्हता. very insensitive. आणि येशूंना काही संवेदनाच व्हायच्या नाहीत का? अगदी बधीरच होते का रे येशू? असं काही लोक म्हणतात की येशू बधीरच, त्यांना काही वाटतच नाही, काही भावनाच नाही, काही लागणूकच नाही. See, he doesn't love his family. बघा ना, येशूंनी आपल्या परिवारावरती प्रेम केलं नाही. कुठं केलं? आले होते परिवारातले, लावून दिलं. His own cousin John was in the prison. He never met him त्यांचा in the स्वतःचा prison. मावस भाऊ योहान तुरुंगात होता, त्या योहानाला सुद्धा ते भेटले नाही. Yes, he never went to the prison to see, how are you, John? नाही, तुरुंगामध्ये येशू गेले योहानाला विचारायला की कसा आहेस रे तू योहाना. He sent people. लोकांना पाठवलं येशूंनी, खबर काढून घ्या. And that also, he didn't send people. Actually John sent his disciples आणि to तेही Jesus. येशूंनी नाही लोक पाठवली, योहानानीच त्याचे शिष्य येशूंकडे पाठवले. Are you the one, or we have to look for somebody else? की सर तुम्हीच आहात का ते, का आणि कोणाला शोधायचंय? Because we don't see your love. का आम्हाला काही तुमच्यातनं ते प्रेम वगैरे दिसत नाही. You never came visiting me. तुम्ही आम्हाला म्हणजे योहानाला भेटायला तुरुंगात पण तुम्ही आला नाहीत. And so people think he's very cold and insensitive. मग लोकांना असं वाटतं की येशू म्हणजे एकदम थंडगार, बधीर, काही No, त्यांना he was not. असं नव्हतं, असं नाहीये. येशू असे नव्हते. They say Jesus always addressed his mother as a woman. आणि ते म्हणतात नाही नाही, पण येशूंनी आपल्या आईला नेहमी आई म्हणून हाक मारायच्या ऐवजी बाई म्हणून हाक मारली. Many people call their mothers mother and loving mother, but they ill treat her. What is the use? तसं तर मग अनेक मुलं अशी पण आहेत की जी आपल्या आईला फार काही प्रेमाने हाका मारतात, मदर म्हणा किंवा आणि काही म्हणा, परंतु ज्या रीतीनं वागवलं पाहिजे त्या रीतीनं वागवत नाहीत आईला. So you see, it was not just addressing somebody as a mother. तर म्हणायचा प्रयत्न असा आहे की आई आई म्हटल्यानेच एखादीला आपण आई करतो असं नसतं. But Jesus really loved his mother's soul. पण येशूंचं आपल्या आईच्या जीवावर खरोखर खूप प्रेम होतं. And that's why Mary's soul was saved. म्हणून मेरीचा जीव वाचला. Eh? So some people only see, oh, he always addressed his mother as a पण woman. काही लोक तोंड देखली फक्त पाहतात की नाही नाही, येशूंनी आई म्हणून हाकच मारली नाही, फक्त बाई बाईच म्हणत राहिले आईला. But today his mother is saved. पण आज त्यांच्या आईचं तारण होऊन ती स्वर्गात येते, किती मोठी बाब आहे. That means he must have prayed for her. याचा अर्थ येशूंनी आपल्या आईसाठी प्रार्थना केली असेल ना, ते नाही कळत कुणाला. That means he must have really shown his great love for her. याचा अर्थ खरोखर येशूंनी आपलं महान प्रेम कुठेतरी कसं तरी तिला दाखवलेलं असणार आहे, बाई म्हणून हाक मारली तरी सुद्धा. Amen. म्हणून तर तिचं तारण झालं ना. What is the use if you cannot save your mother from hell? तुम्ही तुमच्या आईला नरकापासून वाचवू शकला नाही तर ममा ममा करून फायदा तरी काय है ना.
बोलण्यात तथ्य आहे. yes, Jesus had real agape love for his mother. येशूंकडे ना आपल्या आईसाठी खरोखर अगापे प्रेम होतं. Do you think that when Jesus was just a child, तुम्हाला असं वाटतं येशू जेव्हा लहान होते he never addressed his mother as mama? त्यावेळेला येशूंनी कधीच आपल्या बाल्यावस्थेत आईला आई म्हणून हाक मारली नाही असं वाटतं? Can you imagine Jesus 5 years old and he's calling his mother woman? कल्पना करा 5 वर्षाचे आहेत येशू आणि आईला बाई म्हणून हाक मारतायत. It cannot be. असं नाही असू शकत ना. If his mother said, Jesus, I want you to go and wash your hands, जर आई म्हटली असती की येशू माझी इच्छा आहे जाऊन हात धुवून ये, what he would have said? काय म्हटले असते येशू? Yes, woman, I will wash my हो hands. बाई मी हात धुवून आलो असं म्हटले असते का 5 No. वर्षाचे असताना? He would have said, yes, mama, I will wash my hands. 5 वर्षाचे असताना येशू आईला आईच म्हटले असते की हो आई, येस हो मम्मा मी धुवून आलो हात. See? Only when he was about 30, he addressed her as woman. फक्त 30 नंतर मग येशूंनी तिला बाई म्हणून हाक मारली. See? But when he was young, you never read that पण he ever येशू- addressed her as woman. येशू जेव्हा लहान होते बाळ होते त्यावेळेला येशूंनी कधीच तिला बाई म्हणून हाक मारलेला आपण वाचत नाही. But some may say, Pastor, but it's not written in the Bible. मग आता काही लोक म्हणतील नाही पण बायबलमध्ये नाही लिहिलेलं ना पास्टर. But isn't that the natural behavior of any पण child? कुठल्याही लहान लेकराचा नैसर्गिक स्वभाव कसा असतो? कुठलंही लहान लेकरू किंवा बाळ लहान असताना आईला आई ममा असंच म्हणून हाक मारतं ना. And moreover, where does it say that in his childhood days he addressed his mother as woman? आणि चला आणि कुठे लिहिलेलं आहे बायबलमध्ये की बालपणामध्ये येशूंनी आपल्या आईला बाई म्हणून हाक मारली? कुठे लिहिलेलं आहे? Even when he was 12 years old and lost in the temple, 12 वर्षाचे असताना मंदिरामध्ये हरवलेले होते तेव्हाही he didn't say, why did you have to look for me, woman? येशू असं नाही म्हणाले आईला की बाई तू का मला शोधत आली? Didn't you know that I should be in my father's business? तुला माहित नाही मी माझ्या बापाच्या व्यवसायात राहायला पाहिजे? No, he just said, why did you look out for me? येशू फक्त एवढं म्हणाले की मला का शोधताय? So we know that somehow he must have said, तर mother. लहानपणी येशूंनी आईला आई म्हणूनच हाक मारलेली असणार आहे अशी गोळाबेरीज या सगळ्या उदाहरणातनं होते. There are only about 4 incidences of Jesus' childhood days. येशूंच्या बालपणाच्या 4च अशा गोष्टी आहेत. But पण they give us very powerful truths about the childhood days of Jesus. त्यातून आपल्याला एक सामर्थ्यवान सत्य येशूंच्या बालपणाविषयी कळतं. 4च जरी कहाण्या असल्या त्यांच्या बालपणाविषयी लिहिल्या तरी. Yes, there are many silent years of Jesus, अर्थात येशूंची शांत वर्ष खूप होती. but more of his life is spoken after he was 30 years पण old. येशूंच्या जीवनाविषयी ते 30 वर्षाच्या पलीकडे गेल्यानंतर खूप काही बोललं जातं. What is the use of writing everything of his childhood days, because that will not help us in any way. येशूंच्या बालपणाविषयी सगळं लिहून फायदा तरी काय होणार आहे? त्यातनं आपल्याला मदत मिळणार नाहीच आहे. And moreover, आणि त्याहून जास्त the teaching of a child is not accepted in the society. बाळांनी दिलेली शिकवण समाजात स्वीकारणार तरी कोण आहे? लहान मुलांनी काही शिकवण दिली तर समाज स्वीकारणार आहे का? And among the Jewish people, this is the thing that after 30 you are entitled to speak and people will listen. आणि यहुदी लोकांमध्ये एक असं आहे की 30 नंतर एखादा पुरुष किंवा मुलगा बोलू शकतो लोकांशी किंवा समाजाशी. And लोक ऐकू शकतात. आणि लोक ऐकू शकतात, लोकांनी ऐकावं. 30 नंतर हा हक्क आहे. If the life of Jesus were recorded in detail of what he did in his childhood days, येशूंच्या जीवनाची किंवा बाल्यावस्थाची जर नोंद डिटेलमध्ये तपशिलात केली असती it would require you to carry many Bibles in your hand. तर हे एक बायबल पुरलंच नसतं ना बेटा. अनेक बायबल हातात घ्यावी लागली असती. इथे एक घ्यायची पंचायत आहे. Because it would require great volumes of books. कारण त्यांचं बालपण जे होतं येशूंचं ते सगळंच जर ह्याच्यात लिहिलं असतं तर हे पुरणार नाही ना. अनेक पुस्तकं लागणार त्याला. That's why the Bible summarizes incidences from Jesus' life which are very important for our lives. आणि म्हणून बायबलला येशूंच्या जीवनातल्या महत्त्वाच्या गोष्टींची गोळाबेरीज करून आपल्याला येशूंचं जीवन प्रस्तुत करतं आणि सांगतं की हे येशू आहेत आणि असे आहेत. When we go to heaven, we will know all about his childhood आणि days. आपण स्वर्गात गेल्यानंतर आपल्याला येशूंच्या बालपणाविषयी सगळं कळेलच. हो Amen. है ना. In the early days, he was just developing his spirit. येशूंच्या त्या दिवसांमध्ये अगोदरच्या दिवसांमध्ये ते केवळ आपला आत्मा विकसित करत होते. Yes. He was growing in wisdom and stature. ज्ञानामध्ये वाढत होते. He was reading the Bible, बायबल वाचत होते, देवाचा शब्द asking वाचत questions होते, in the temple, मंदिरात प्रश्न विचारत होते, answering them. त्यांना उत्तर देत होते. That means he was reading the Torah every याचा day. अर्थ टोरा जो होता
येशू रोज वाचायचे. God was giving him revelation. देव त्यांना प्रगटीकरण द्यायचा. Only when he was 30 years old, मग हे असं सगळं येशूंचं जीवन तिशीपर्यंत जेव्हा आलं, त्या तिशीनंतर he stepped out in the mission he was called to. जी कामगिरी करायला देवाने त्यांना पाठवलेलं होतं, ती कामगिरी करायला येशू बाहेर पडला. I believe that was the time he started addressing his mother as woman. आणि मला असं वाटतं की मग तेव्हापासनं त्यांनी आपल्या आईला बाई अशी हाक मारायला सुरुवात केली असेल. Because कारण he was going to be the savior of his mother. आता आपल्या आईचाही तेच तारणारा बनणार होते. म्हणून आता नो मोर आई, आता बाई. I mean, if he's going to be a savior of his mother, how can he address her as mother? का आईचा तारणारा सुद्धा जर येशू बनणार आहे, तर ते येशू आईला आई हाक मारू शकत नाहीत, बाईच म्हणणार. There has to be a spiritual meaning there. कसं आहे, तिथं आत्मिक अर्थ असायला पाहिजे ना बेटा. I think since his mother was not totally believing in his mission, आम्हाला असं वाटतं येशूंची आई येशूंच्या त्या कामगिरीवरती संपूर्णतः विश्वास न ठेवत असल्यामुळे that's why he could not address her as a mother. येशूंना तिला आई म्हणून संबोधता आलं नाही. तिशीनंतर येशू आपलं मिशन पूर्ण करायला बाहेर पडल्यानंतर By his stance towards his family, येशूंनी आपल्या परिवाराप्रित्यर्थ जो काही स्टँड घेतला, we can gather that he was not somehow very happy with their neglect of God's word. त्यातून आपल्याला कुठेतरी कळून येतं की येशूंच्या परिवारातल्या सदस्यांनी देवाच्या शब्दाकडे जे दुर्लक्ष केलं होतं, ते येशूंना कुठेतरी आवडत नव्हतं. Not only that, आणि इतकंच नाही, somehow he saw that they were neglecting his call on his life. कसं also. तरी करून येशूंना हेही जाणवत होतं की माझ्या घरचे लोक माझ्यावर असलेल्या कॉलिंगला जुमानतच नाहीत, माझं पाचारण लक्षातच घेत नाहीत. Because कारण his own brothers did not believe on him, Bible says. येशूंच्या सख्या भावांनी येशूंवर विश्वास ठेवला नाही असं बायबल म्हणतं. His own sisters did not believe. येशूंच्या सख्या बहिणींनी येशूवर विश्वास ठेवला नाही, Even his mother did not believe आईने much. ठेवला नाही फारसा. But he wanted them to be saved. पण येशूंची इच्छा होती की त्यांचं तारण व्हावं. He wanted them to be also in the Father's business. येशूंची इच्छा होती की हे माझ्या घरचे पण देवाच्या कुठल्या तरी व्यवसायात कामात येऊ देत. Right from the age of 12, he wanted them also to involve in the Father's business. अगदी येशू 12 वर्षाचे असल्यापासून येशूंची इच्छा होती की त्यांच्या परिवारातली माणसं पण देवाच्या कुठल्या तरी सेवेत किंवा कामात यावीत. But they were neglecting. पण येशूंच्याही लक्षात येत होतं की माझ्या घरची लोक काय फारसं लक्ष देईनात या सगळ्यावरती. Was it only our Lord who did it? फक्त आपल्या प्रभूंनीच हे केलं का? We can also see in the life of Moses. नाही, आपल्याला मोशेच्या जीवनात सुद्धा ही घटना दिसते. Bible says फक्त येशूंच्या जीवनात नाही, तर मोशेच्या जीवनात पण आपल्याला हे सगळं घडताना दिसतं. बायबल म्हणतं in Hebrews 11:24 to 26. इब्री करास 11वा अध्याय 24 ते 26 वचनांमध्ये बघा तुम्ही. By faith, Moses, when he was grown up, see, after he was grown up, refused to be called the son of Pharaoh's daughter, choosing rather to share ill treatment with the people of God than to enjoy the fleeting pleasures of sins. He considered abuse suffered for the Christ greater than the treasures of Egypt, for he looked to the reward. इब्री करास याचा 11वा अध्याय 24 ते 26 वचन पहा. विश्वासाने मोशेने प्रौढ झाल्यावर आपणास फारोच्या कन्येचा मुलगा म्हणवण्याचे नाकारले. पापाचे क्षणिक सुख भोगणे यापेक्षा देवाच्या लोकांबरोबर दुःख भोगणे हे त्याने निवडले. मिस्रातल्या द्रव्य निधीपेक्षा ख्रिस्तासाठी निंदा ही अधिक मोठी संपत्ती आहे असे त्याने गणले, कारण श्रमांबद्दल मिळणाऱ्या वेतनावर त्याची दृष्टी होती. See, now Moses considered his foster mother as his own mother and he addressed her as his mother. आता मोशेनं जिनं त्याला दत्तक घेतलेलं होतं त्या आईला आई मानलं आणि आई म्हटलं. But when he was grown up, पण तोच मोशे जेव्हा वाढला, प्रौढ अवस्थेत आला, he refused to be called the son of Pharaoh's daughter. तेव्हा मात्र त्याने स्वतःला फारोच्या मुलीचा मी मुलगा आहे असं म्हणणं नाकारलं. See, same what Jesus did. म्हणजे तेच जे येशूंनी केलं ना, आईचं बाई तेच. Pharaoh's daughter was his foster mother. फारोची कन्या ही मोशेची आई होती, म्हणजे तिने दत्तक घेतलं होतं मोशेला. But since she doesn't believe in God, पण आता तिचा काही देवावरती विश्वास नाही, त्यामुळे he refused to be called the son. मोशेनी नाकारलं. तिनं त्याला आपला मुलगा म्हणवून गेलं की मला तिचा मुलगा म्हणवून घ्यायचं नाहीये. Why? का? Because she didn't believe in God. कारण ती देवावर विश्वास ठेवत नाही. How many are getting me? What किती I'm saying? लोकांना कळतंय मी काय म्हणतोय. The world will laugh at you. जग तुमच्याकडे बघून हसेल. Oh, he doesn't love his mother. He doesn't love काय? his father. आपल्या आईवर प्रेम करत नाही हा, आपल्या वडिलांवर प्रेम करत नाही हा.
He doesn't take care of them. त्यांना सांभाळत नाही. I love their soul more than their body. हे माझं त्यांच्या जीवांवर जास्त प्रेम आहे शरीरापेक्षा. When you grow up, जेव्हा तुम्ही प्रौढ होता, मोठे you होता, come to a realization. तेव्हा तुम्हाला कळतं. When you come to a realization आणि कळल्यानंतर and you know your mission, आणि तुमची कामगिरी जेव्हा तुम्हाला कळते, तुम्ही प्रौढ झाल्यावर, मोठे झाल्यावर, you should not treat them as only your blood relations, but you have to treat them in a spiritual way that their soul should be saved. तुम्ही मग त्यावेळेला त्यांना केवळ आपले रक्ताचे नातेवाईक म्हणून वागवू नका, तर तुम्ही त्यांच्या जीवांवरती जास्त प्रेम करून त्या हिशोबाने आत्मिक रीतीनं त्यांना वागवा. Even if they get angry, you have to tell them, if you don't accept Jesus, mommy, you will go to hell. जरी ते चिडले तरी त्यांना म्हणायचं की आई, तू येशूला नाही स्वीकारलं तर तू नरकात जाशील. Some say, no, I cannot say I love काही her. लोक म्हणतात नाही, मला नाही जमणार असं बोलायला, बाबा माझं तिच्यावर फार प्रेम आहे. All your love cannot take her to heaven if she does not believe in the Savior. तुझं सगळं प्रेम तिला स्वर्गात नाही ना रे नेऊ शकत, तिनं जर येशूवर विश्वास ठेवला नाही तर. You are accountable for her life. आणि तुझ्याकडे हिशोब घेतला जाईल ना तिच्या जीवनाचा. Some people think, no, as long as I have good relationship with my family, it's enough. काही लोकांचं मात्र वेगळं असतं. ते म्हणतात आपल्या परिवाराशी आपलं जोवर चांगलं नातं आहे, तोवर सगळं ठीकठाक चाललंय, तोवर सगळं ठीकठाक. But Jesus came with a sword पण येशू तर तलवार घेऊन आलेत. to divide and break relationships, because when Jesus is introduced, automatically there is a break in relationship. विभक्तपणा करायला आणि तोडायला. कारण येशूंची ओळख जिथे आपण करून देतो तिथेही तूट फूट फाटाफूट होणारच आहे. कारण येशू म्हटलेत मी तलवार घेऊन आलोय. And I'm not worried, because when my mother was alive, I used to tell her straight on her face. आणि मला काही विशेष याची काळजी नाही का, कारण की जेव्हा माझी आई जिवंत होती मी तिला तोंडावर सांगायचो, Your love for me, my love for you will not give you salvation. तुझं माझ्यावरचं, माझं तुझ्यावरचं प्रेम काही तुला तारण देणार नाहीये. I have to tell you the truth. आणि मला तुला सत्य सांगावंच लागणार आहे. That's how I made her to surrender her life to Jesus. आणि अशा पद्धतीनं मी तिला तिचं जीवन येशूंना द्यायला लावलं. Moses knew his mission. तसं मोशेला पण त्याची कामगिरी माहिती होती. Didn't he also make a choice when he came of age? मग त्यांनी पण निवड केली ना, तो प्रौढ झाल्यानंतर, वयात आल्यानंतर, मोठे झाल्यानंतर. Yes, there was a certain time during his 40 years that he understood. आणि त्या 40 वर्षाच्या कालावधीमध्ये कधीतरी कुणीतरी त्याला हे कळलं. Maybe he was about 30 to 35 years old. आणि तेव्हा कदाचित तो 30-35 वर्षाचा असेल. I'm talking about Moses now. आता मी मोशेविषयी बोलतोय. He was about 30 to 35 years तेव्हा old मोशे कदाचित 30-35 वर्षाचा असेल. when he made a choice to visit God's people. जेव्हा त्याने निवडलं आणि ठरवलं की मी देवाच्या लोकांना भेटायला चाललोय. Beloved people, माझ्या प्रियानो, when you come of age, जेव्हा तुम्ही मोठे होऊन वयात येऊन तुम्हाला समजायला when you लागतं start knowing the truth, आणि तुम्हाला सत्य कळायला लागतं, when you know Christ, जेव्हा तुम्हाला ख्रिस्त कळतो, when you know he is the only Savior, जेव्हा तुम्हाला हे माहित पडतं की येशू ख्रिस्त एकच तारणार आहे, when you know you yourself are saved by आणि this Christ, जेव्हा तुला कळतं की मी येशूंच्या रक्ताने तारला गेलोय, your vocation starts. मग तुझी कामगिरी सुरू होते. Your mission should start. मग तुझं काम सुरू झालंच पाहिजे. Your mission should start. मग तुझं काम सुरू व्हायला Your पाहिजे. own home people should say, you have changed. आणि तुझ्या स्वतःच्या घरच्या लोकांनी हे म्हणायला पाहिजे की तू बदललायस. तू आधी सारखं नाहीये. They should say it. असं म्हणायला पाहिजे त्यांनी. Then I will say your mission has started. मग मी म्हणेन की तुमची कामगिरी सुरू झाली. If your family people say, oh, he was what he was 20 years back, even now also he is the same. पण तुमच्या परिवारातले लोक तुम्हाला बघून जर असं म्हटले की ह्यांच्यात काही फरक नाहीये, अगोदर जसे होते 25 वर्षापूर्वी तसेच आहेत आताही, That time also he never spoke much about God. Now also he never says much तेव्हा about पण God. फारसं ते देवाविषयी बोलले नाहीत, आताही बोलत नाहीत. So I don't know whether you are saved or you don't know the मग mission. मला ही शंका पडते की तुमचं तारण झालंय की नाही, किंवा तारण झालंय तर तुम्हाला तुमचं काम माहितीये की नाही. Don't look at what others are doing or not doing. बाकीची माणसं काय करतात किंवा काय करत नाही त्याच्याकडे तुम्ही बघू नका. Your mission starts the day you are saved. तुमचं काम ज्या दिवशी तुमचं तारण होतं त्या दिवसापासूनच खरं म्हटलं तर सुरू होतं. It should all be God word. आणि सगळं देवाप्रित्यर्थच तेव्हापासून ते काम आपलं असलं पाहिजे. Moses made his own decision. मोशेने आपला स्वतःचा निर्णय घेतला And for him it was very tough. आणि त्याच्यासाठी ते अवघड होतं. Because he had to leave the palace. कारण त्याला महाल सोडावा लागला. Not only his foster mother, he had to leave the palace.
palace. आणि फक्त त्या आईला सोडावं लागलं एवढंच नाही तर तो महाल पण त्याला सोडावा लागला. And he chose not to be called Pharaoh's daughter's son. आणि त्यांनी ठरवलं आणि निवडलं की मी आता यापुढे स्वतःला फारोच्या मुलीचा मुलगा असं म्हणून घेणार नाहीये. Mama, don't call me son now. मामा मला आता तू मुलगा म्हणून हाक मारू नको I will also not call you Mama. आणि मी पण तुला आता आई म्हणून हाक मारणार नाहीये. If you believe in my God, तुझा जर माझ्या देवावर विश्वास असेल then we will be together. तर आपण एकत्र राहू असं. I mean, you may not like me, but that is what the Bible is saying. हे सगळं सांगण्याबद्दल कदाचित तुम्हाला मी आवडणार नाही पण ठीक आहे हरकत नाही. मी जे बायबल सांगतो तेच सांगतो. Because some people are very emotional. का काही लोक फार भावुक असतात. असं काय फॅमिली म्हण- फर्स्ट असं काय म्हणतात pastor? असं कसं असं कुठे म्हटलं जातं का? आमचं लोक आहे ते आमचं. But that is the thing, Jesus separates. पण तेच तर आहे ना, येशू विभाजन आणतातच बेटा. घरात तोडफोड होतेच. Living with that family till the age of 20 and 30 and then saying, I won't be called Pharaoh's daughter's त्या son from today. परिवारासोबत 20-30 वर्ष राहणं आणि मग मोशेनी असं म्हणणं की आजपासून मी स्वतःला मोशेच्या फारोच्या मुलीचा मुलगा म्हणून घेणार नाहीये. Have you ever given a thought to this statement? कधी विचार केला या वाक्याचा? हे वाक्य तुम्ही अनेक वेळा वाचलं असेल. Yes. कधी विचार केला की मोशे काय बोलतोय? तिथे तो वाढला, जिनं त्याचं संगोपन केलं. 30 वर्षांनंतर आज तो म्हणतो की मी तिला आई म्हणणार नाही, तिने मला मुलगा म्हणू नये. Did it register any time when you read that कधी Bible डोक्यात verse? रजिस्टर झालं आपल्या हे वाक्य की हा मोशे काय म्हणायचा प्रयत्न करतोय? काय Same thing सांगायचंय what त्याला? Jesus said, Moses also had said. तेच जे येशू सांगत आहे, तेच मोशे सांगत आहे. Did you see how he dissociates himself from the royal family आणि कसं शाही घराण्यापासून तो स्वतःला वेगळं करतो and chose to be with God's people? आणि देवाच्या लोकांबरोबर राहायचं ठरवतं. काय सोपं आहे काय सगळं? From now on, आतापासून पुढे God's people are my people, my देवाचेच family, लोक my माझे लोक, brothers, my देवाचेच लोक sisters. माझा परिवार, देवाचेच लोक माझं घराणं खानदान कुळ Yes. जे म्हणाल ते. आगे पीछे मेरे को कोई है ही नहीं. Spirit should be stronger than blood. आत्मा स्ट्रॉंग पाहिजे रक्तापेक्षा. असं ढेपाळून चालत नाही बेटा. That is what happens when you are saved and born again. आपलं तारण झालं आणि खरोखर नवीन जन्म झाला की असं होतं. व्हायला हवं. If your own people, your own flesh brethren do not walk in the truth, जर तुमचे स्वतःचेच लोक, स्वतःच्या परिवारातले लोक, स्वतःची भावंड सत्यात चालत नाहीये this is what happens. तेव्हा असं सगळं होतं. You suddenly can no more flow with मग them. अकस्मात ना आपल्याला त्यांच्यावर राहता वाहता बसता उठता येत नाही. जमतच नाही आपलं त्यांचं. I don't know about you, but I cannot. मला तुमचं माहित नाही, मला तर जमतच नाही बाबा. Though they are blood people, जरी ते रक्ताचे नातेवाईक आहेत yet the spirit becomes stronger than blood relationship. तरी आत्मा स्ट्रॉंग बनून जातो रक्तापेक्षा. Read Exodus 2:11. निर्गमचा 2रा अध्याय आणि त्यातलं 11वं वचन वाचा तुम्ही. One day when Moses had grown up, he went out to his people and looked on their burdens. निर्गम 2:11 मध्ये असं लिहिलेलं आहे, त्या दिवसांमध्ये असे झाले की मोशे प्रौढ झाल्यावर आपल्या भाऊबंधांकडे गेला, तेव्हा त्याने त्यांचे कष्ट बघितले. Say, suddenly, एके दिवशी the अचानक relationship changed. त्याचं नातंच बदललं सगळं. Say, म्हणजे महालात जे नातं होतं correct. ते बाजूला जाऊन देवाच्या लोकांशी नातं बनलं. त्याचं जे कष्टात होते, मार खात होते, 30-35 years, never saw the people. 30-35 वर्ष त्याने देवाच्या लोकांकडे पाहिलं पण नाही. But suddenly, पण मग अचानक here grown up means doesn't mean only physically grew up. इथे वाढलेला म्हणजे फक्त शारीरिक रीतीनं 25-30 चा झालेला नाही. No, नाही. that everybody grows. ते तर सगळेच वाढतात. 2 चे 4, 4 चे 8 आणि मग एके दिवशी 30 वर्षाचा झाला. हे सगळेच वाढतात. I mean, there's no crown for it. त्याच्यामध्ये काही मुकुटमंडित वगैरे आपल्याला केलं जात नाही, गरजही नाही. And you don't need it आणि because we गरजही grow नाही. automatically. त्याच्यात काय आणि मुकुटमंडित करायचं, सगळेच वयाने वाढतात. त्याला म्हणतात वाढदिवस. Amen. Here, when he इथे- grew, means he matured. He understood the truth. इथे मोशे वाढला म्हणजे त्याला सत्य कळलं, तो समंजस झाला देवाविषयीनं. Suddenly he went to the people. आणि डोक्यात त्याच्या प्रकाश पडला, तर तो देवाच्या लोकांकडे गेला. And this was not the time he killed the Egyptian. आणि यावेळी त्यांनी मिस्री माणसाला मारलेलं नव्हतं आत्ताला. Because if you put all scriptures correctly, कारण तुम्ही जर सगळी शास्त्रवचनं नीट लावली, you will find that Moses actually continuously went out to meet his people. त्यांची जुळवणी जर तुम्ही नीट केली सगळ्या शास्त्रवचनांची, तर तुम्हाला कळून येईल की मोशे देवाच्या लोकांना, जी त्याची लोक आता झालेली होती, त्यांना भेटायला सारखं सारखं जायचा. His own mother had brought him up. त्याच्या स्वतःच्या आईनं त्याला मोठं केलं. So Moses was visiting them day by day. आणि मोशे मात्र ह्यांना दिवसेंदिवस भेटत होता. Why didn't he go to
Pharaoh's daughter, who was his foster mother, but went to his mother who gave him birth? आणि महालात का आता तो जात नव्हता? महालामध्ये त्याची जी ती आई होती, फारोची कन्या, राजकन्या, जिने याला दत्तक घेतलं होतं एकेकाळी, तिला न भेटता, महालामध्ये आणि कोणालाही न भेटता आता तो या इस्रायली लोकांना सारखा भेटायला जातो, देवाच्या लोकांना, आणि ज्यांनी खरोखर त्याला जन्म दिला आहे, योखबेद, तिला भेटायला सारखा जातो. Why? असं का? Because Jochebed was a believer, Pharaoh's daughter was not a कारण believer. योखबेद जिने त्याला जन्म दिला ती बिलीवर होती, पण ही जी राजकन्या जिने याला दत्तक घेतलं होतं ती बिलीवर नव्हती. Some people say, काही लोक म्हणतात बढ़ाने वाला पैदा होने वाले से भी बड़ा है. पैदा करने वाले से पालने वाला हाँ, बड़ा पालने रहता वाला है, बड़ा होता ऐसा है. बोलते हैं. See, but in the biblical perspective it is different. पण बायबलच्या दृष्टिकोनातनं हे बोलते हे बिलते हे काय अर्थच नाहीये. Are you getting me? कळतं ना मी काय म्हणतो? He was visiting his mother who was a believer तो now. आपल्या खऱ्या आईला सारखं भेटायला जात होता, Why? बिलीवर होती का? Suddenly, अचानक कसं कसं झालं? he was drawn to a believer. असा खेचला गेला तो बिलीवर लोकांमध्येच. असं कसं? Amen. आमेन. He chose to be there. He chose to separate himself from the one त्याने who reared him. निवडलं, त्याने ठरवलं की मी देवाच्याच लोकांमध्ये राहणार आहे आणि हेच माझे लोक आहेत, हीच माझी ही जी खरी आई तीच खरी आई आहे. Yes, this lady reared me up until my mature age, but this is the one who is a believer now. अर्थातच फारोच्या राजकन्येनं मला समंजसपणाच्या वयापर्यंत मी येईपर्यंत मला सांभाळलं, माझं संगोपन केलं, सगळं खरं आहे. That is what happens when one comes to the Lord. हे असं होतं जेव्हा एखादा माणूस प्रभू येशूकडे येतो तेव्हा. That doesn't mean he hated his foster mother, याचा अर्थ असा नाही की फारोच्या राजकन्येचा त्याने तिरस्कार केला, असं काही नाही. but greater love replaces the lesser love. पण कसं असतं, जे महान प्रेम आहे ना ते छोट्या छोट्या प्रेमांची जागा घेऊन टाकतं मोठं प्रेम. Natural love is small love. Agape love is greater love. नैसर्गिक प्रेम छोटं प्रेम आहे, अगापे प्रेम मोठं प्रेम आहे, तर मोठं प्रेम छोट्याची जागा घेऊन टाकतं. Some people only love naturally. I love my mother spiritually. काही लोकांचं सगळं अगापे love. असं नैसर्गिक प्रेमच असतं, पण नव्हे, माझं माझ्या आईवर आध्यात्मिक अगापे प्रेम आहे. Greater love has more prominence. आणि जे मोठं प्रेम आहे, महान प्रेम आहे, त्यालाच प्राधान्य जास्त मिळायला पाहिजे. What about Jesus? मग आता येशूंचं काय? He didn't hate his family. येशूंनी काही स्वतःच्या परिवाराचा तिरस्कार वगैरे केला But नव्हता, as he was getting of age, पण येशू जसं वयात आले later he knew which relationship was greater. आणि पश्चात मग त्यांना कळायला लागलं की कुठलं नातं खरं महत्वाचं आहे, मोठं आहे. Though he later started calling his mother woman, आणि जरी मागावून मग येशूंनी आपल्या आईला बाई म्हणून हाक मारायला सुरुवात केली, yet through it he showed that he had come of age. तरी त्यातूनही येशूंनी हेच दाखवून दिलं की आता मी प्रौढ झालोय, आता मी स्ट्रॉंग झालेले. समंजस झालोय, आता मी शक्तिमान झालोय. म्हणजे देवात आपण जसं म्हणतो ना की आता मला देव अगदी व्यवस्थितच कळलेला आहे, मी देवात समंजस झालेली आहे. He was showing what is important in life. म्हणजे येशू दाखवते की जीवनात, आयुष्यात काय महत्वाच्या गोष्टी आहेत, खरोखर महत्वाचं काय असतं ते जरा शिका, असं येशू म्हणतात. Yet he loved them all. तरी प्रेम येशूंचं सगळ्यांवर होतं, असं काही नाही की आता मी यांना हेट करतो त्यांना, असं काही नाही. Jesus demonstrated his true love for his mother by his actions. येशूंनी त्यांच्या आईवरच्या खऱ्या प्रेमाचं प्रदर्शन कृत्यांद्वारे केलं ना. Even when he was dying on the cross, वधस्तंभावर अगदी येशू मरत होते तेव्हाही he called John and told him, योहानाला बोलवून येशू योहानाला म्हटलेस ना take care of my mother. की माझ्या आईला सांभाळशील, She is your mother from today. आता आजपासून ती तुझी आई झाली. So his passion was that somehow his mother Mary has to be born again. तर येशूंचा आवेश एकच होता की माझी जी आई मरिया आहे ती नवीन जन्माला यावी. बास. Are you getting me? कळतंय का मी काय म्हणतो? If he wanted, I mean, why should he say, John, take care of my mother, when the mother has 5 more sons and 2-3 daughters? येशूंनी काय योहानाला असं म्हणावं की माझ्या आईला सांभाळशील, जेव्हा तिला तिच्या पोटी अजूनही संतानं होती, ती आहेत ना तिला सांभाळायला. मग येशूंनी योहानाला वेगळं आणि काय असं का सांगितलं की हिला सांभाळशील? I mean, just imagine you in the family you have other brothers and then you say कल्पना करा, to परिवारामध्ये an outsider, you take care of my mother. आपली बाकीची भावंड परिवारामध्ये असतात, तरी सुद्धा आपण एखाद्या बाहेरच्या माणसाला म्हणणं की तू माझ्या आईला सांभाळ रे. The brothers will say, what's wrong? We are blood relations. आपली We will रक्ताची take care भावंड of काय our mother. म्हणतील की काय हे काय, म्हणजे तुला काय वाटतं आम्ही नाही काळजी घेणार का आईची? No, but Jesus was thinking only about spiritually. पण येशू फक्त Saved, आध्यात्मिक saved, विचार करत होते. saved. तारण ही तारणाकडे आली पाहिजे. तारण. And who is the better person than John? आणि योहानापेक्षा चांगला माणूस कोण असणार आहे या बाबतीत तिला सांभाळणारा? Because if she stays with those unbelievers, sons and daughters of hers, she will become like them. कारण की ती जर तिच्या त्या अविश्वासू मुलामुलींबरोबर राहिली उरलेल्या, तर ती अविश्वासूच राहणार आहे.
I don't know. योहाना बरोबर असेल तर मग ती बिलीवर होईल. When a person is dying and before his death, the last words are very important. एखादा माणूस मरत असताना त्याचे शेवटचे शब्द फार महत्वाचे असतात बेटा. So the mother must have said, ताई म्हटली असेल, मरण्याच्या आधी माझा मुलगा सांगितलं की तुमच्या बरोबर नाही राहायचं जॉन बरोबर, मग मी जॉन बरोबरच राहते आता. मग आई म्हटली असेल की येशू मरण्या अगोदर येशू म्हटले की मी तुमच्याबरोबर न राहता योहाना बरोबर राहावं, तर मी आता आजपासून योहाना बरोबर राहणार आहे. But she never knew that the plan of Jesus was that somehow John should make her a believer. पण तिला हे माहिती नव्हतं, येशूंची योजना अशी होती योहानाकडे तिने राहावं याच्या मागची, की कसं तरी करून योहानाने तिला नवीन जन्म द्यावा. Jesus never thought of himself. येशूंनी ना स्वतःचा विचार कधी केलाच नाही. That is agape love, त्याला आगापे प्रेम म्हणतात, which does not just dwell in emotions, जे फक्त भावनांमध्ये राहत नाही, so that when emotions wear off, की जेव्हा मग त्या भावना जेव्हा थकतात we are back to square one. मग आपण परत ये रे माझ्या मागल्यात येतो. It is a deliberate move to do good. मुद्दामून केलेली हालचाल असते ती, चांगलं करायसाठी मुद्दामून केलेली हालचाल. If you are driven to do good by your emotions, sometimes the emotion will go away and you will never do good. तुम्ही जर चांगुलपणा तुमच्या भावनांवर आधारभूत करत असाल तर कधी कधी तुमच्या भावना अशा चांगल्या येणार नाहीत, मग तुम्ही चांगलं करणार नाही ना. Sometimes you get angry with your mother and you will say, मी करणारच नाही जा." कधी कधी तुम्ही Because तुमच्या आईवर चिडाल आणि emotions म्हणाल, are की मी नाही करणार, जा का आज तुझ्या touched. भावना एकदम अशा संतापलेल्या आणि रागावलेल्या आहेत. But when it is agape love, पण आगापे प्रेम म्हटलं ना, whatever your mother has done, you will still love her with agape love. तुझ्या आईनं काही जरी केलेलं असलं तरी आगापे प्रेमानं तू तिच्यावर प्रेम करतच राहणार. Bible says Jesus went about doing good, बायबल म्हणतं येशू चांगलं करत फिरले, healing the people, blessing the people, delivering the people, preaching the gospel, लोकांना आरोग्य, आशीर्वाद, सुटका देत आणि शुभवर्तमान सांगत, being the light and the salt of the earth. प्रकाश आणि मीठ या पृथ्वीचं बनत. See the importance he gave to preach the good news. म्हणजे सुवार्ता गाजवण्याला किती महत्व दिलं येशूंनी हे लक्षात घ्या. He multiplied fish and bread, मासा भाकर येशूंनी बहुगुणित केली, but not until they continued with him for 3 days. पण 3 दिवस ते लोक त्याच्याबरोबर राहिले. त्या पश्चात That means those who were there one day went back, they got nothing. याचा अर्थ एक दिवसच जे येशूंबरोबर राहिले आणि गेले, त्यांना काही मिळालं नाही. After they completed 3 days and all his message, full message was given, then he gave पण them जे संपूर्ण miracle. 3 दिवस येशूंबरोबर राहिले आणि संपूर्ण 3 दिवस येशूंनी जो काही उपदेश केला तो संपूर्ण ज्यांनी ऐकला त्यांनाच येशूंनी भाकर आणि मासे वाढवून दिले. What was- आधे में जो गए वो गए. What was important for Jesus is let the word go first, then bread. म्हणजे येशूंसाठी काय महत्वाचं होतं, त्या खऱ्या मासे आणि भाकरी जे त्याच्यापेक्षा हे जे शब्दांचं भोजन आहे ते पहिलं महत्वाचं आहे. Sometimes ते you जे have, कोणी नीट ऐकेल आणि पूर्ण करेल त्याला मी मासे खोऱ्याने खायला घाली. sometimes you have to tell your children, first pray and then eat. कधी कधी आपल्या मुलाबाळांना तुम्ही सांगत जा, हे पहिली प्रार्थना कर्म खायला देईन, First hear the word, after that food. हे पहिलं मेसेज ऐक देवाचा, मग खायला देते. Again, Jesus never kept himself in the light. परत येशूंनी स्वतःला प्रकाश झोतात कधी ठेवलं नाही. He kept himself away from the limelight. स्वतःला प्रकाश झोतात येशूंनी लांबच ठेवलं. फोकस लाईट मेरे पे मत मारना प्लीज. Focus only on God. फोकस लाईट प्रभू पे ही मारो. देवावरच फोकस लाईट मारा, माझ्यावर मारू नका. आजच्या भाषेत He knew when he would heal, येशूना माहिती असायचं ना, येशू आहे, येशूना माहिती असायचं की मी कधी When he कोणाला would बरं bless the करणार आहे, people. कधी मी लोकांना आशीर्वाद देणार आहे. they all wanted him to be a king. आणि सगळ्यांची इच्छा झाली मग आपण येशूंनाच राजा करू, मज्जाच होईल मग आपली. Once he ran away, sensing that the people had come to take him by force to make him a king over म्हणून them. मग येशू एकदा ना गर्दीतनं पळून गेले, निसटून गेले. का? कारण येशूंच्या लक्षात आलं की हे सगळेच्या सगळे मला धरून राजा बनवण्याच्या बेतात आहेत. John 6:15. योहान 6:15 त्याचा उल्लेख आहे. Because कारण he was doing miracles and they thought if we make him a king every day, fish and bread. येशू चमत्कार करायला लागले ना, ते बघून लोकांना वाटायला लागलं की अरे वा, यांना राजा केलं आणि हे महाराज झाले तर आपली तर मजाच मजा आहे, असंच बसून राहायचं आणि खात राहायचं. देव ran असं away. खातो. पण येशू तिथून निसटून पळून गेले. Bible says he departed again into the mountain alone. आणि बायबल म्हणतं येशू डोंगराकडे एकटे निघून गेले. Alone. एकटे निघून गेले डोंगराकडे. I don't want this limelight. की मला हा फोकस लाईट नको. I don't want to be away from the mission that God gave me. देवाने जी कामगिरी दिली ना त्याच्यापासून मला लांब जायचं नाही. He didn't want to deviate from his mission. आणि अजिबात देवाने दिलेल्या कामगिरीपासून येशूंना बहकायचं नव्हतं. Some people go for God's work and when money comes they forget God and then काही run लोक after money. देवाच्या कामगिरी मागे जातात आणि मग पैसा भरपूर आला की देवाची कामगिरी सोडून टाकतात. No matter how much God prospers you, तर सांगायचं तथ्य माझं असं आहे बेटा की पैसा अमाप जरी आपल्याकडे आला ना no matter how much He elevates you आणि किती जरी देवाने तुम्हाला उन्नती दिली, बढती दिली, or blesses you, आशीर्वाद दिला,
Don't deviate from God's given mission to तरी you. देवाने तुला जी कामगिरी दिली त्याच्यापासून नको ना भोकू. Because He has set for us an example that we may all follow Him. कारण देवाने आपल्या समोर उदाहरण घालून ठेवलंय अशासाठी की आपण सगळ्यांनी त्याचं अनुकरण करावं. See? Huh? He didn't want high places. त्याला काय मोठी मोठी जागा मोठी मोठी पदं येशूंना नको होती. Jesus always was pleased to settle in the lower places. येशूंना नेहमी खालच्या जागाच आवडायच्या बसायला आणि काहीही करायला. He told the people once, येशू लोकांना एकदा म्हणाले, "You seek me because of the miracles you saw, जे चमत्कार माझ्याकडनं तुम्ही होताना पाहिलेत त्या चमत्कारांमुळे तुम्ही मला शोधता ना. and the fish and bread that you were satisfied with." आणि जो मासा आजी भाकर मी वाढवून तुम्हाला खायला घातली त्याच्यामुळे तुम्ही मला शोधत येता ना की येशू कुठे आहेत, येशू कुठे आहेत. Don't labor for the meat that perishes, अहो पण नाशकारक अन्नासाठी कष्ट करू नका म्हणाले. but labor for the food that endures unto you everlasting तर जे life. अविनाशी अन्न आहे आध्यात्मिक भोजन आहे जे अनंत काळ टिकणार आहे त्याच्या मागे कष्ट करा असं म्हणाले येशू. That crown of honor and splendor that the people and the devil wanted to give Jesus जो मानाचा आणि वैभवाचा मुकुट सैतानाला येशूंना द्यायचा होता before his time वेळेच्या अगोदर येशूंच्या and before his mission would be आणि completed, येशूंची कामगिरी पूर्ण होण्या अगोदर जो सैतानाला त्यांना वैभवाचा मुकुट द्यायचा होता he ran away from it. येशू त्यापासून पळून गेले की There माझ्या is- ठरलेल्या वेळेच्या अगोदर मला Yes. उगीच स्वतःचा गवगवा करून घ्यायचा नाहीये. There is a time for your honor. एक वेळ असते इज्जत आणि मान आणि वैभवाचे मुकुट घालून घ्यायची एक वेळ असते बेटा. Elijah said, "Is it time to receive?" Elisha said, "Is it right time to receive money now?" अलिशा म्हटला ना आपल्या नोकराला ही काय पैसा घ्यायची वेळ आहे का बेटा क्या कर रहा है तू. There is a time for mission. There is a time for your promotion. There is a time for your तर crown. प्रत्येक गोष्टीची एक वेळ असते बेटा कामाची एक वेळ असते आणि आपल्याला वैभवाचे मुकुट घालायची पण वेळ असते त्या वेळेतच ते साचतं. The devil wants to give you a crown before the mission. पण सैतानाला तुम्ही तुमची कामगिरी करायच्या अगोदर उगीच वैभवाचा मुकुट घालून बसवायचं आहे. God wants to give you a crown after the mission. देवाला मात्र तुम्ही तुमची कामगिरी पूर्ण केल्यानंतर तुम्हाला वैभवाचा मुकुट घालायचा आहे. But pastor, I am getting a crown before the mission. That is good, isn't पण it? पास्टर मला कामगिरी करण्या अगोदरच मुकुट मिळत असेल तर चांगलंच आहे ना. मी काम नाही केलं त्याच्या आधी पगार मिळते हे हो, छान आहे. म्हणजे बिनपगारी फुल अधिकारी असा माझा हिशोब आहे. But that is temporary. अहो पण ते तात्पुरतं आहे नको ना. Because that would have lasted. That crown they were putting on his head, it would have lasted for a few years. कारण जो मुकुट ते येशूंच्या डोक्यावर घालायला बघवते थोडी वर्ष तो मुकुट टिकला असता. After that, it would have withered away. त्याच्यानंतर तो वाळा सुकला गेला असता. What is it compared to what his father is going to crown him with? देव जो पिता जो मुकुट येशूंना घालणार होते त्याच्या समोर काय तुलना करू शकतो आपण या मुकुटाची की जो सैतान त्यांना घालायला बघवता. Mission completed, crown given. कामगिरी पूर्ण मुकुट दिला. What is the use of all the laurels and myriads of people support and all the temporary adulation you get from the people? हजारो करोडो माणसं तुम्हाला आधार देतात आणि लोकांकडनं तुमचा उदो 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 आणि गवगवा होतोय काय फायदा आहे When we forget our main vocation. जेव्हा आपण आपलं मुख्य कामच आता विसरलोय. नको ना. Jesus was ready to wear a crown of thorns on this earth. येशू ख्रिस्त या पृथ्वीवरती काट्यांचा मुकुट घालायला तयार झाले. Even if I don't get a crown of glory on this earth, it is okay. I will wear the crown of thorns all my life. मला पण या पृथ्वीवरती वैभवाचा मुकुट घालायला नाही मिळाला तरी चालेल काट्यांचा मुकुट मी पत्करीन. And that's what Jesus did. येशूंनी तेच केलं की वैभवाचा All his मुकुट life he got crown of thorns only. आयुष्यभर येशूंना काट्यांचा मुकुटच मिळालेला आहे. Where anybody put a crown of gold on him. कुठे कोणी येशूंवरती सोन्याचा मुकुट घातला आणि येशूंना ते नकोच होतं काट्यांचाच पसंत आहे आपल्याला. If you want to finish your mission, तुम्हाला even you have to accept the crown of thorns. तुम्हाला पण तुमची कामगिरी जर पूर्ण करायची असेल तर काट्यांचे मुकुट स्वीकारायला शिका बेटा. Even when Jesus multiplied bread and fish, येशूंनी जेव्हा भाकर आणि मासा बहुगुणित केलं ना he was careful as to not give the idea that his intention was to do only humanitarian work. सांभाळून करत होते येशू हे सगळं की मला फक्त मी मानवी सेवा करत आहे हेच तुम्ही जाणा अशी त्यांची इच्छा नव्हती. Say, even when he was multiplying the bread and fish, he wanted them to know he did not come to do charity work. हा मानवी सेवा करत असताना किंवा भाकर आणि मासे येशू त्यांना वाढवून देत असताना येशूंची अशी इच्छा नव्हती की या लोकांना फक्त असं कळावं की मी चॅरिटी करायला आलोय किंवा दान धर्मच फक्त करायला मी आलोय. That's why he gave fish and bread after the sermon. म्हणून उपदेश झाल्यावर येशूंनी मासा आणि भाकर बहुगुणित करून दिलं. If he had given before the sermon, everybody would have taken bread and fish and
did Tata to him and gone home. उपदेश द्यायच्या अगोदरच जर येशूंनी मासा आणि भाकर त्यांना वाढवून दिली असती तर सगळे खाऊन पिऊन हात साफ करून निघून गेले असते. 10,000 would have come and 10 would have stayed back to hear the 10,000 आले sermon. असते आणि फक्त 10च बाकी राहिले असते खाऊन पिऊन उपदेश ऐकायला. बाकी सगळे गेले असते. See? He didn't want them to have that wrong intention that he had come only to do humanitarian तर work. येशूची इच्छा नव्हती की त्यांना अशी काहीतरी गैरसमजूत व्हावी की मी फक्त मानवी सेवा करायला, दान धर्म करायला आणि चॅरिटी करायला आणि पुण्याईच करायला आलोय. Like some people, if they want to call new people, they say, today there is tea, come, please come. जसं काही लोकांना जर नवीन लोकांना बोलवायचं असेल तर ते म्हणतात आज चहा पान आहे या. High tea. हाय टी. हाय टी म्हणजे चहा बरोबर खायलाही देतात. दॅट्स हाय टी. Yes, some churches सोपं may be doing it. काही चर्च असं करत असतील. नेव्हर नो. I don't know. मला नाही माहित. But I have never done it. मी नाही कधी असं काही केलं. So that real people only will come. म्हणजे खरी खुरी माणसंच यावीत बाबा ज्यांना येशू हवाय. तर मी हे असं कधी केलेलं नाही. And so Jesus' food was loaded with spiritual doses also. तर येशूंचं जे काय अन्न होतं, येशू जे काय अन्न द्यायचे त्याच्या मागे आध्यात्मिक डोस सॉलिड असायचा. Amen. की पहिले आत्मिक भोजन खा, बाद Yes. में वो दे राम है तुझे. Seek first the kingdom of God. All these things will be added. पहिलं देवाचं राज्य शोध, बाकी सगळ्या गोष्टींची भर पडेल. He said, I came to give you life म्हणाले येशू मी तुला जीवन द्यायला आलोय. and life in abundance. ते पण विपुल जीवन द्यायला आलोय, भरपूर जीवन द्यायला आलोय. He came to bring them back to God. येशू त्यांना देवाकडे परत आणायला आले. Sometimes people say, oh, but Jesus never did much miracles. मग कधी कधी लोक म्हणतात नाही पण येशू एवढे मोठे असून सुद्धा फारसे चमत्कार नाही केले ना. Yes, he performed miracles to attract them to the truth. हो अर्थातच येशूंनी जे काही चमत्कार केले ते लोकांना सत्याकडे आकर्षित करायला केलेले आहेत. उगीच मोठं व्हायला केलेले नाहीये. Yes. की ये देख मिरेकल कर मुझे बडा, ये देख मिरेकल कर मुझे बडा. तसं करायला येशूंनी चमत्कार केले नव्हते म्हणून ते थोडे होते की ज्यातनं लोक देवाकडे यावीत. बस. At the pool of Bethesda, many were sick. बेत्सेदा तळ्यापाशी आजारी माणसं खूप होती. Only one he healed. एकच बरा झाला. Why, Lord? का प्रभू? Was he his favorite? तो का आवडता होता का म्हणून का? पक्षपात, भेदभाव? Was that man Jesus' favorite? तो बाबा काय येशूंचा आवडता होता? काय No, नात्या no. गोत्यात होता? ना No. असं काही नाही. He did one, only that their eyes will open to the truth. एकालाच केलं का की त्याचे डोळे सत्याकडे उघडावेत. Yes, you need to give them that ask, आणि अर्थातच जे काही मागतात त्यांना तुम्ही दिलं पाहिजे. but be wise in your love. पण प्रेमामध्ये जरा सुज्ञतेनं राहा. Let your heart go for eternal values. तुमचं हृदय जे आहे ना ते काही करताना काही देताना अनंत कालच्या गोष्टींना जरा तुम्ही विचार करून करा जे कराल ते. Everyone will love you when you give them a piece of natural bread, बघा नैसर्गिक भाकर खायला घातल्यानंतर कोणी तुमच्यावरती प्रेम करेल हो. but they will not always love you when you give them spiritual bread. पण आध्यात्मिक भाकर जेव्हा आपण त्यांना खायला घालतो तेव्हा सगळेच आपल्यावरती प्रेम करतील असं काही सांगत नाही. If I say tomorrow I am giving chicken biryani, come. असं जर मी म्हणालो की उद्या मी चिकन बिर्याणी घालणार आहे इथं Full, सगळ्यांना खायला, all over Dapodi, Maharashtra, everywhere they will come. सगळे महाराष्ट्रभरातनं सगळे लोक येतील म्हणजे नियम वगैरे सगळे धाब्यावर जातील And there will be crowd, 50,000 people. आणि असे 50,000 लोकांची गर्दी जमा होईल. See? But if I say, पण जर मी म्हणालो come tomorrow, I am giving you spiritual bread. उद्या मी आध्यात्मिक भाकर देणार आहे या बरं, Only those who really want spiritual bread will. खरोखर ज्यांना आध्यात्मिक भाकर हवी आहे तेच येतील. Amen. Whatever you do, let your light so shine on you that the people would want to know more and more what gives them eternal life. तर जे काही तुम्ही कराल ना त्या सगळ्यातनं तुमच्यातला प्रकाश असा बाहेर पसरू दे की लोकांना एक इच्छा निर्माण झाली पाहिजे की हे कशामुळे असे आहेत. Give me 10 minutes more. अजून 10 मिनिटं द्या. In other words, दुसऱ्या शब्दात your giving, your doing should prompt those receivers to come to know your heavenly तुमचं Father. जे काही देणं करणं आहे लोकांप्रित्यर्थ त्यातनं लोकांना तुमचा स्वर्गीय बाप जाणून घ्यायची इच्छा झाली पाहिजे. That is true giving. त्याला खरं देणं म्हणतात. That is true giving. त्याला खरं देणं म्हणतात. A lamp is never hid under a bushel. प्रकाश कधी असा झुडपाखाली लपवत नाहीत, See? लपवून ठेवत नसतात. It प्रकाश is lit up to shine. प्रकाश का पेटवतात, मेणबत्ती का पेटवतात की तिचा प्रकाश सगळीकडे पडावा, लपावा म्हणून नाही. In other words, keep your house open, दुसऱ्या अर्थात तुमचं घर उघडं ठेवा. दुसऱ्या शब्दात सांगायला गेलं तर not as a charitable deed, but as the light to the world. म्हणजे दान धर्म करायला उघडं असलेलं घर नव्हे
तर एक जगाचा प्रकाश म्हणून उघडं असलेलं घर, And along with it, give them everything to eat. आणि त्यासोबत त्यांना सगळं द्या. By opening up to others, you will prompt people to open up to God. इतरांसमोर उघडून तुम्ही लोकांना देवासमोर उघडायला प्रवृत्त कराल. Don't just distribute clothes and food. You need to balance it out with spiritual food also. भोजन वाटप आणि कपडे वाटप हाच फक्त अजेंडा असू नये, तर आध्यात्मिक अन्न वाटायचा अजेंडा पहिला पाहिजे. त्या पश्चात जे हवं ते वाटा. You know, Mother Teresa, मदर तेरेसा माहिती आहेत ना, she became a beloved figure of the masses. लोकसमुदायाची आवडती एक व्यक्ती झाल्या होत्या मदर तेरेसा. She सगळ्यांना became- फार आवडायच्या. She became more popular than Jesus येशूंपेक्षाही जास्त प्रसिद्ध झाल्या त्या, because she limited herself to providing natural bread. कारण त्यांनी काय केलं, नैसर्गिक भाकरच केवळ लोकांना वाटली. And she did it under this sincere conviction that this is what God wanted her to do. आणि अगदी प्रामाणिकतेनं याच स्पर्शाखाली त्यांनी हे काम केलं की देवाची इच्छा माझ्याकडनं हीच आहे. But when she limited God's work to the performing of only natural acts पण more, देवाच्या कार्याला जेव्हा त्यांनी केवळ नैसर्गिक कामं करण्यापुरतंच मर्यादित ठेवलं, her works were not a blessing with eternal values. मग त्या कामांमागे अनंत काळचं मूल्य राहिलं नाही. लक्षात घ्या मी काय म्हणते, नीट समजून घ्यायचा प्रयत्न करा. She was more popular than even Billy Graham. बिली ग्रॅहमपेक्षा पण जास्त प्रसिद्ध होत्या त्या, But who did more spiritual work? पण आध्यात्मिक काम जास्त कुणी केलं? I'm not comparing or belittling her. मी तुलना करत नाही किंवा मी मदर तेरेसांना कमी लेखत नाही. मीही त्यांना मानतो की येस Yes, त्यांनी the केलं. world values her much, जग त्यांची किंमत करतं, मान देतं, मी देतो. but not as much as Jesus was valued. पण येशूंना जेवढा मान देतो तेवढा नाही. Because Jesus was valued among the spiritual people. कारण येशूंचा मान आणि किंमत आध्यात्मिक गोष्टींमध्ये जास्त आहे. If a person limits himself to only physical needs of others, एखाद्या व्यक्तीनं केवळ लोकांच्या गरजा, शारीरिक गरजा फक्त भागवायचंच जर पाहिलं with a little bit of sprinkling of spiritual religiosity here and there, आणि आध्यात्मिकपणा थोडाच त्यांच्यावरती शिंपडला आणि बाकी त्यांना खायला प्यायला नेसायला सगळं पुरवत राहिले, it has lost eternal values. तर मग काय होतं, त्याच्या मागचं अनंत मूल्य कमी होऊन जातं. आपल्याला आनंद काळचं बघायचं ना, की हा स्वर्गात गेला पाहिजे. See, and she did much of good works, आणि खूप चांगलं सत्कार्य केलं त्यांनी, and everyone appreciated her. आणि सगळ्यांनी अर्थातच त्यांचं फार कौतुक केलं. मदर तेरेसांविषयी बोलतोय मी. She was never under persecution or tribulation. कधीच त्यांचा छळ झाला नाही का त्यांच्यावर महासंकट वगैरे आली नाहीत. But you know, whenever Jesus did that, he was ready to be stoned. पण येशूंनी जेव्हा केव्हा हे आध्यात्मिक काम केलं, येशूंना तर दगडमार करायला सारखे लोक येऊन येशूंचा खूप छळ झाला. And once Jesus said, आणि एकदा येशू म्हणाले, many good works I have done and showed you from my Father. खूप चांगली कामं करून मी तुम्हाला दाखवलेली आहेत माझ्या बापाकडून. For which of these works are you stoning me? माझ्या बापाकडची अनेक चांगली कामं मी तुम्हाला करून दाखवली, त्यातल्या कुठल्या चांगल्या कामाबद्दल तुम्ही मला ही दगड मारताय, जरा एक्सप्लेन. One is doing good works, not stoned. One is doing good works, is ready to be दोन stoned. उदाहरणं आहेत ना आपल्या समोर. एक चांगलं काम करत आहे, त्याला दगडमार होत आहे. अजून एक आहे जे चांगलं काम करतायत पण त्यांना दगडमार होत नाहीये. Because one is doing good works which is related to spiritual values. कारण एक सत्कार्य करताना आध्यात्मिक मूल्य जतन करून करतायत. When आणि Jesus went एक about सत्कार- doing good, they stoned him and persecuted him. येशू जेव्हा चांगलं करत फिरले, येशूंचा छळ पण खूप झाला, येशूंना मारलंही खूप. While others start doing good in this earth, they are appreciated and their idols are made all over. पण बाकीची माणसं या जगात जेव्हा नुसतंच सत्कार्य करत राहतात तेव्हा त्यांचे तर पुतळे बनवून चौकात ठेवतात. See? The works of Jesus were prompted by God. येशूंची कार्य एक तर देवाकडनं प्रेरित होती. Like Paul did good works. जसं पॉलनी पण चांगलं काम सत्कार्य केलं. He was stoned and persecuted and killed. पॉललाही दगडमार झाली, पॉलचा छळ झाला, शेवटी पॉलला मारण्यात आलं. How many are understanding what I'm saying? म्हणजे किती लोकांना कळतंय मी काय म्हणतोय. So what Jesus did, you do. तर येशूंनी जे केलं ते तुम्ही करा. Imitate Jesus. येशूंचं अनुकरण करा. इन शॉर्ट, थोडक्यात Imitate people like Paul. पॉल सारखी माणसं, बायबलमधला पॉल,
त्याच्यासारखी माणसं आहेत त्यांचं अनुकरण करा, because they imitate Christ. कारण ते ख्रिस्ताचं अनुकरण करत असतात. Don't imitate just a person who is well known in the world. पण एखादा व्यक्ती जो केवळ जगात फार परिचित आहे, मोठा आहे, म्हणून त्याचं अनुकरण करू नका. They should be well known in heaven. स्वर्गात त्यांची ओळख चांगली पाहिजे. Praise the Lord. देवाला धन्यवाद. Thank you, Jesus. Today you understood what the mission of Jesus was and what our mission is. आज तुम्हाला कळलं असेल ना, येशूंची कामगिरी काय होती आणि आपली कामगिरी काय आहे. Don't deviate from this mission. या मिशन पासनं, कामगिरीपासनं भडकू नका. Let not this lockdown also stop you from आणि लॉकडाऊन fulfilling झाल्यामुळे this सुद्धा plan of God. for या you. सगळ्या योजनेपासनं, देवाच्या कामगिरीपासनं भडकू नका. नाही आता लॉकडाऊन झालं, आता होऊ दे ना, जे व्हायचं ते होऊ दे. You go and preach the gospel. तुम्ही सुवार्ता सांगत राहा. Mature the Christians. ख्रिश्चन लोकांना अजून थोडं प्रौढ बनवा. Preach the gospel to the Gentiles. परराष्ट्रीयांना सुवार्ता सांगा. These are the two missions which God has given each one of us. ही सगळी खरी कामगिरी देवाने आपल्या प्रत्येकाला दिली आहे. Strengthen the weak hands. अशक्त हातांना शक्ती द्या. Pray for the needy. गरजवंतूंसाठी प्रार्थना करा. Visit the sick. आजारांना भेट द्या. Pray for the sick. आजारांसाठी प्रार्थना करा. Visit the prisoners. तुरुंगवास्यांसाठी प्रार्थना करा, त्यांना भेटायला जा. Comfort the widows and the fatherless. विधवा आणि अनाथांचं सांत्वन करा. That is true religion. हा खरा धर्म आहे. Show your love तुमचं प्रेम दाखवा to God's people. देवाच्या लोकांना. Show the gospel of salvation to the world. तारणाचं शुभवर्तमान जगाला दाखवा. These two things keep in your mind always. त्या दोन गोष्टी नेहमी आपल्या डोक्यात ठेवा. Then your mission will be मग complete. तुमचं मिशन म्हणजे कामगिरी पूर्ण होईल. Praise God. देवाला धन्यवाद. Loving Heavenly Father, प्रेमळ स्वर्गीय बापा, thank you, Lord, तुझे आभार. for opening our eyes to this truth. आमचे डोळे या सत्याकडे तू उघडलेस म्हणून तुला This is धन्यवाद. the mission, the vocation that Jesus had when he came on this earth. हीच कामगिरी घेऊन येशू या जगात आले होते, And he जेव्हा आले. completed it. आणि येशूंनी ती कामगिरी पूर्ण He केली. said, it is finished. येशू म्हटले पहा की आता हे संपलं. We also want to finish our work. आम्हाला पण आमचं काम संपवायचं आहे. Even Paul said, it is finished. I have पौलही run the म्हणाला race. की मी संपवलं काम, मी शर्यत संपवली. That means म्हणजे he also came with a mission. पॉल पण एक कामगिरी घेऊनच आला होता. That's how only Paul could say, imitate me as I imitate म्हणून Christ. फक्त पॉलच म्हणू शकला की मी ख्रिस्ताचं अनुकरण करतोय तसं तुम्ही माझं अनुकरण करा. Let us all say, आपण सर्वांनी म्हणूया, I want to imitate Paul मला पॉलचं अनुकरण करायचंय. as he imitated Jesus. ख्रिस्ताचं अनुकरण जसं पॉलने केलं तसं. Say it with your whole म्हणा असं आपापल्या घरांमध्ये. मला आता तुम्ही बघत असताना असं बोला, I want to imitate Paul as he imitated Christ. मला पॉलचं अनुकरण करायचंय जसं त्याने ख्रिस्ताचं अनुकरण केलं तसं. Paul strengthened the church. पॉलने चर्चला शक्ती दिली. He also preached the gospel to the unchurched, पॉलने सुवार्ताही गाजवली to all the unbelievers. अविश्वासू लोकांना. Master, प्रभू, put that passion in my people माझ्या लोकांमध्ये तो आवेश घाल that the mission will never be forgotten. की कामगिरी कधीच त्यांनी विसरू नये. Fill them with the Holy Spirit पवित्र आत्म्याने त्यांना भर, because your coming is at hand. कारण तुझं दुसरं आगमन हाताशी आहे. You will come anytime. तू कधीही परत येऊ शकतो. And when we are involved in this worldly things, we will not even know when you came. आणि जगी गोष्टींमध्येच आम्ही व्यस्त राहिलो तर आम्हाला कळणार पण नाही तू कधी आलास आणि गेलास. So build that passion in each one of us. तर हा आवेश आम्हा प्रत्येकामध्ये तूच वाढव That when the church की जेव्हा starts, चर्च परत सुरू होईल, there will be a stream of people coming, हा लोकांचा लोंढ्याचा लोंढा येईल that they will all come to you, Lord. आणि सगळे तुझ्याकडे येतील. Thank you, Master. धन्यवाद दे बाप्पा. Bless my people. माझ्या लोकांना आशीर्वादित कर. Fulfill all their heart's desires. सर्व मनोकामना त्यांच्या पूर्ण कर. In Jesus' name I pray. येशूच्या नावात मी मागतो. Amen and amen. आमेन. आमेन. Praise the Lord. देवाला धन्यवाद. God bless you all. देव तुम्हाला सर्वांना आशीर्वादित करो. And see you on Saturday, Sunday and Monday. येत्या आठवडी शनिवार, रविवार, सोमवार आपली परत ऑनलाईन भेट होईल. And on 25th, 25 तारखेला we are going to decorate this small place. थोडंसं आम्ही इथे सजावट पण करू And you will see the beautiful decoration. आणि तुम्हाला ते दिसेल सुद्धा ऑनलाईन सगळ्यांना. And we are all going to pray that God has
since given us this church and kept it preserved for 22 years. आणि सगळे मिळून प्रार्थना करू की देवाने आपल्याला एक चर्च दिलं, गेले 22 वर्ष देवाने हे चर्च सांभाळलं, That many more decades this church will be open for God. सुरक्षित ठेवलं, तर पुढेही अनेक वर्ष हे चर्च असंच उघडं राहावं देवाच्या कार्यासाठी. So please don't miss 25th, 26th and तर 27th. कृपा करून 25, 26, 27 शनिवार रविवार सोमवारच्या सभा, ऑनलाईन सभा चुकवू नका. I want you all to join so that we can pray and invoke God's blessings in तुम्ही our lives. सगळ्यांनी एकत्र बसून बघा, कारण की मी सगळ्यांसाठी प्रार्थना करणार आहे. माझी इच्छा आहे की सगळ्यांनी पहा. Praise the Lord. देवाला धन्यवाद. God bless you. देव तुम्हाला आशीर्वादित करू.